This conference स्वागत will करतो now be recorded. आणि अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाकडून तर्फे मी वैद्य ऋषिकेश रांगणेकर सरांचे स्वागत करतो आणि त्यांचा परिचय करून देत आहेत चाफेकर सर. छापेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी ऋषिकेश रांगणेकर सरांचा परिचय करून द्यावा. छापेकर सर. नमस्कार. मला आनंद होतोय सरांचा परिचय करून द्यायला. सर, आपल्याला सांगू इच्छितो मी सगळ्या नवीन प्राध्यापकांना किंवा स्टाफला, सर आपल्या कॉलेजला खूप वर्षापासून असोसिएट आहेत. कुठल्याही प्रकारची रिसर्चची किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असली तर आपण सरांना हक्काने आतापर्यंत मदत मागत आलेलो आहोत. आणि सरांचा स्वभाव पण तितकाच उदार आहे आणि असा आहे की त्यांना माणसं जोडून ठेवायची खूप चांगली सवय. सरांनी MD मानसरोग कोटकल मधनं आर्यवैद्य शाळामधनं MD मानसरोग या विषयामध्ये आयुर्वेदामध्ये पदवी घेतलेली आहे. त्याच्यानंतर सरांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च फ्रॉम बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी येथून केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी जी ICMR च्या अंडर काम करते तिथे सरांनी 4 वर्ष काम केलं आहे. त्याच्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये क्लिनिकल रिसर्च हेड म्हणून सरांनी काम केलेलं आहे. असाही सरांचा भरपूर अनुभव आहे. आणि आता पुण्याला सरांची स्वतःची क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. सर स्वतः तिथे डायरेक्टर आहे. क्वेस्ट क्लिनिकल सर्व्हिसेस म्हणून सरांचं पुण्याला काम चालतं. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च आर्टिकल्स, रिसर्च पेपर्स सरांचे खूप पब्लिश झालेले आहेत. आणि सरांना अशी हातोटी रिसर्च हातखंडा असा आहे की सर कोणताही विषय अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित मांडूही शकतात आणि आपल्याला समजूनही सांगू शकतात. तर सरांचं मी आजच्या मीटिंग मध्ये स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद छापेकर सर. माननीय ऋषिकेश रांगणेकर सरांचं या ठिकाणी स्वागत आणि आपल्याला विनंती करतो की आपलं प्रेझेंटेशन आपण सुरुवात करावं. रांगणेकर सर. तुमचा माईक बंद आहे सर. रांगणेकर तुमचा माईक म्यूट झालाय सर. येतो आता आवाज ऐकू? येतोय सर आपला. बोला बोला बोला. थँक्यू. डॉक्टर लोखंडे सर, डॉक्टर छापेकर सर, डॉक्टर देशपांडे सर, सगळ्यांना एकदा धन्यवाद की या निमित्ताने या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा गो टू मीटिंग सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण ज्ञान, माहिती, अनुभव यांचं आदान प्रदान करतो आहोत. आणि मी लकी आहे की एका अर्थे मानची कॉलेजशी इतकी वर्ष संबंधित आहे आणि या ना त्या कारणास्तव 2002 पासून ते आज तागायत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव मानसी कॉलेजमध्ये माझं येणं जाणं आणि संबंध आहे. याच्यासाठी मी स्वतःला लकी समजतो. त्याचाच एक भाग म्हणून मला वाटतं आजचं शेवटचं हे आहे 30 तारखेपर्यंतचा जो वेबिनारचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मला वाटतं हे शेवटचं लेक्चर असावं. तर मला वाटतं फार वेळ न दवडता मी विषयाला सुरुवात करतो. माझं स्क्रीन तुम्हाला दिसतंय का? दिसतंय सर. आपलं स्क्रीन दिसतंय आम्हाला. दिसतंय सर. तर मॅन्युस्क्रिप्ट रायटिंग मुळात ज्या गोष्टी मॅन्युस्क्रिप्ट रायटिंग मध्ये येतात त्याचा उहापोह आपण थोडक्यात करणार आहोत. आता तुमच्या समोर जी स्लाइड दिसतीये ती जनरली रँडमाइज कंट्रोल ट्रायल ज्याला आपण म्हणतो की ज्यामध्ये 2 किंवा अधिक आर्म असतात किंवा गट असतात आणि त्याच्यामध्ये पेशंट्स रँडमली एका आर्म A किंवा आर्म B मध्ये अलोकेट होऊन त्यांना पुढे ट्रीटमेंट सुरू होते. तर हा जो पर्टिक्युलर ग्राफ तुमच्या समोर आता दिसतोय तर त्याच्यामध्ये एक फ्लो आपण ज्याला म्हणू की पेशंट स्क्रीन झाल्यानंतर एनरोल झाल्यानंतर पुढे फॉलोअप झाला आणि त्यानंतर स्टडी संपला आणि त्यानंतर अनालिसिस केलं स्टडीचं. या सगळ्या फ्लोचं एक छोटंसं रिप्रेझेंटेशन या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आता दिसतंय. आपण मॅन्युस्क्रिप्ट रायटिंग जेव्हा म्हणतो तेव्हा मी तरी प्राधान्याने रँडमाइज कंट्रोल ट्रायल किंवा क्लिनिकल ट्रायलच्या अनुषंगाने बोलणार आहे. याच्यामध्ये बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी असतात ज्यामध्ये केस रिपोर्टिंग आहे, काही बेसिक अकॅडमिक रिसर्चेस असतात
रिव्ह्यूज आर्टिकल असतात, मेटा अनालिसिस असतं, स्टडीजचे रिव्ह्यूज असतात. या सगळ्या प्रकारांचा समावेश मॅन्युस्क्रिप्ट रायटिंग मध्ये करता येईल. पण मला जी माहिती देण्यात आली की अटेंडीज आजचे जे आहेत ते एकतर रीडर्स, प्रोफेसर्स, लेक्चर्स आणि थर्ड इयर पीजी स्टुडंट्स आहेत की जे पुढे जाऊन त्यांचं पब्लिकेशन करणार आहेत स्टडीजचं, त्यांनी जे काही केले ते, किंवा पुढे ज्यांना क्लिनिकल रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे किंवा पब्लिकेशन मध्ये इंटरेस्ट आहे. तर अशा जे काही वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह घेऊन पुढे जाणार आहेत तर त्यांच्यासाठी उपयोगी ठरावं आणि या निमित्ताने काही गोष्टींचा उहापोह करता यावा, काही चर्चा करता यावी आणि एक ब्रशिंग अप ज्याला म्हणतो, यातल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहिती असतील, परंतु एक ब्रशअप होऊन इतरही जणांचे काही अनुभव असतील तर तेही शेअर होतील आणि या निमित्ताने माझे अनुभव मी काही शेअर करेन. त्यामुळे मी सांगितलं त्याप्रमाणे प्राधान्याने रँडमाइज कंट्रोल ट्रायल त्याला गृहीत धरून मी बोलणार आहे. तर त्याच अनुषंगाने ही पहिली स्लाइड आहे. तुम्ही डावीकडे बघता आहात तर एनरोलमेंट हा जो आहे मुद्दा, त्यामध्ये पहिल्यांदा एलिजिबिलिटी आपण बघतो कुठल्याही पेशंटची की तो एलिजिबल आहे पेशंट किंवा नाही. जर का एलिजिबल नसेल तर तो एक्सक्लुडेड म्हणून या ठिकाणी येईल. तर इथं जो XX दिलेला आहे इथं तो एक्सक्लुडेड असं तो नंबर आहे तो टाकायचा आहे. तर त्याची कारण काय आहेत तर नॉट मीटिंग इन्क्लुजन क्रायटेरिया, डिक्लाइन टू पार्टिसिपेट म्हणजे पेशंटने पार्टिसिपेशन करायला नकार दिला किंवा इतर काही कारण असतील तर समजा आपण म्हणूया की एलिजिबल पेशंट होते 80, त्यातले एक्सक्लूड झाले 10, 3 इन्क्लुजन क्रायटेरिया त्यांनी मीट नाही केला, 5 त्यांनी दे डिक्लाइन टू पार्टिसिपेट आणि 2 लोकांनी इतर कारणास्तव नकार दिला. काही ते एकतर आधी हो म्हणाले परंतु कन्सेंट साईन नाही केली किंवा इतर कुठली कारण असतील तर त्यानुसार ती मेन्शन करायची असतात. रँडमाइज म्हणजे ज्याला आपण एनरोल म्हणतो, स्टडीमध्ये जे एनरोल झाले पेशंट, त्याच्यामध्ये मग ते 2 आर्म मध्ये पैकी एका कुठल्या तरी आर्म मध्ये त्यांचा समावेश होईल. एकतर अलोकेशन टू इंटरव्हेन्शन ग्रुप, ज्यामध्ये त्यांना इंटरव्हेन्शन जे आपण ज्याला आपण स्टडी IP म्हणतो, इन्व्हेस्टिगेशन प्रॉडक्ट म्हणतो, ते मिळेल. आणि दुसरा जो ग्रुप आहे त्याला मध्ये पुन्हा इंटरव्हेन्शन असेल, जर का ते इंटरव्हेन्शन B असेल किंवा प्लॅसिबो असेल किंवा कंट्रोल असेल तर त्या ग्रुपमध्ये येईल. प्रत्येक ठिकाणी तुम्ही इथं बघाल तर XX असं लिहिलेलं आहे. थोडक्यात हा जो पर्टिक्युलर चार्ट आहे त्या चार्टमध्ये किती पेशंट आपण स्क्रीन केले इथपासून ते किती पेशंटचं अनालिसिस केलं. समजा 80 स्क्रीन केले आणि खाली येईपर्यंत अनालिसिस योग्य पेशंट समजा 70 असतील किंवा 60 असतील, तर हे जी 20 लोक कशी कशी कमी झाली याचा लेखाजोखा या पर्टिक्युलर स्लाइड मध्ये आपल्याला दिसतोय. प्रत्येक वेळेला आपण जिथं बघाल तिथे गिव्ह रिझन्स असं मेन्शन केलेलं आहे की डिड नॉट रिसीव्ह अलोकेशन इंटरव्हेन्शन, गिव्ह रिझन्स, लॉस टू फॉलोअप, गिव्ह रिझन्स, डिस्कंटिन्यू इंटरव्हेन्शन, गिव्ह रिझन्स. प्रत्येक वेळेला इथं ते नंबर देऊन आपण त्याची कारणं देऊन पुढे हा ग्राफ मेन्शन करतो. बाय द वे माझी बोलण्याची भाषा ही मराठी असणार चालू होईल का इंग्लिश असेल, कशी बरी राहील? मराठी असू दे. मराठी सर, मराठी चालेल. हो, चालेल सर. ओके ओके चालेल. त्यामुळे मग या ठिकाणी हे जे हा जो ग्राफ आहे पर्टिक्युलर, हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये नंबर्स ऑफ पेशंट्स एलिजिबल, स्क्रीन, रँडमाइज्ड आणि किती फॉलोअप झाले तर त्या उतरत्या क्रमाने हे येतं. याचा उपयोग कुठे होतो तर बऱ्याचदा आपल्याला स्क्रीनिंग टू एनरोलमेंट नावाचा एक रेशो असतो, ज्यामध्ये पेशंट किती स्क्रीन केले आणि किती ऍक्च्युअली एनरोल केले आणि किती एनरोल केले आणि किती त्यांचे शेवटपर्यंत त्यांचा फॉलोअप झाला किंवा टिकले. याचा उपयोग याच्यासाठी असतो की जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या स्टडीमध्ये 20 पेशंट एनरोल केले तर त्याच्या मागं त्याची खरी जी टीमची जी मेहनत आहे तर ती दिसून येत नाही. म्हणून मग एलिजिबल किती पेशंट होते, किती लोकांना तुम्ही ऍक्च्युअली भेटलात, कन्सेंटसाठी तुम्ही त्यांचं फिजिबिलिटी बघितलीत, तर समजा ते 100 ते 20 असं असेल की 100 लोकांना एलिजिबल होते, त्यांना आम्ही स्क्रीन केलं आणि त्यातले 20च लोक एनरोल झाले. टिपिकली जे वॅक्सिन ट्रायल असतात त्याच्यामध्ये हा रेशो हा खूप मोठ्या प्रमाणावरती स्क्यूड असतो, म्हणजे एलिजिबल पेशंट खूप असतात पण एनरोल होताना खूप कमी होतात. पहिल्या उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला खूपच हेल्दी माणसं हवी असतात ज्या ठिकाणी वॅक्सिनची ट्रायल करायची आहे एखादी, आणि त्याचा मोटो काय आहे, त्याचं पार्टिसिपेशन घेण्याचा उद्देश काय आहे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा, तो जर का मॅलिशियस असेल किंवा पैशासाठी असेल किंवा अजून काही असेल तर तो गृहीत धरून मग त्या सब्जेक्टला एनरोल करायला लागतं. रँडमाइज कंट्रोल ट्रायल जेव्हा औषधाची असते तेव्हा हा रेशो इतका मोठा प्रमाणामध्ये याचा स्क्यूनेस नसतो किंवा मोठी गॅप नसते. मग जनरली उदाहरणार्थ 1.5:1
म्हणजे जेव्हा आम्ही 3 पेशंट किंवा रादर 15 पेशंट स्क्रीन केले तेव्हा 10 त्यातले एनरोल केले. वेगवेगळ्या साईटवरती समजा मल्टी सेंटर ट्रायल असेल तर वेगवेगळ्या साईटवरती हा रेशो काय होता याचा उपयोग मॅन्युस्क्रिप्ट रायटिंग मध्ये होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर का ती एखादी स्पॉन्सर ट्रायल असेल तर स्पॉन्सरला पुढच्या ट्रायल वेळेला या रेशोचा उपयोग याच्यासाठी होतो की ज्या सेंटर्समध्ये हा स्क्रीनिंग आणि एनरोलमेंटचा रेशो हा खूप स्क्यूड आहे, की ज्या ठिकाणी खूप जास्त पेशंट स्क्रीन केले पण एनरोल पेशंट खूप कमी केले, असं असेल तर त्या इन्फॉर्म्ड डिसिजन स्पॉन्सरला घ्यायला या रेशोचा मदत होतो. पुन्हा एखादी स्टडी टीम ही किती इफेक्टिव्हली काम करते, किती क्लोजली पेशंटचा फॉलोअप घेते, किती पेशंट एनरोल झाले आणि किती पेशंटच्या अनालिसिस साठी उपयोगी पडले, याचा वापर सुद्धा एखादा इन्व्हेस्टिगेटर किंवा त्याची टीम ही किती सक्षम आहे क्लिनिकल ट्रायल करायला याच्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे हा चार्ट जरी दिसायला असा दिसला तरी त्याचा इम्प्लिकेशन्स किंवा त्याचे परिणाम हे जास्त मोठे आहेत. अप्लाइड याचा ऍस्पेक्ट जास्त आहे. बऱ्याचदा असं होतं की पेशंट एनरोल झाला, पहिल्या फॉलोअपला आला, दुसऱ्या फॉलोअपला आला नाही, तिसऱ्या फॉलोअपला आला, तर तो मध्येच लॉस टू फॉलोअप झाला आणि पुन्हा अनालाइज झाला. बऱ्याचदा असं होतं की काही पेशंट एनरोल झाले परंतु ते सगळे फॉलोअप त्यांनी पूर्ण केले नाहीत, मध्येच त्यांनी सोडून दिलं फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. काही पेशंट असे असतील की ज्यांनी इन्व्हेस्टिगेटरनी त्या सब्जेक्टला स्टडीमधून काढलं. या सगळ्या विविध कारणामुळे पेशंट ज्यांनी पूर्ण स्टडी कंप्लीट केला आहे ही जी संख्या आहे ती कमी कमी होत जाते. आणि अनालिसिस करताना दोन प्रकारचे अनालिसिस तुम्हाला माहिती असेल तर ITT आणि पर प्रोटोकॉल, म्हणजे इंटेन्शन टू ट्रीट अनालिसिस आणि पर प्रोटोकॉल अनालिसिस या प्रकारे अनालिसिस होतं. हा जो पर्टिक्युलर तुम्हाला चार्ट दिसतोय त्याचं वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळ्या लेवलवरती अनालिसिस आपल्याला करता येऊ शकतं. आणि इंटेंट टू ट्रीट म्हणजे ITT अनालिसिस असेल तर ज्या कुठल्या टप्प्यावरती पेशंट सोडून गेलाय त्या टप्प्यावरती जे नंबर ऑफ पेशंट्स अवेलेबल होते त्याच्या अनुषंगाने त्या हिशोबाने अनालिसिस करून आपल्याला ते पेपरमध्ये मांडता येतं. त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की ज्या पेशंटनी शेवटी ट्रायल पूर्ण केली तेवढाच एक नंबर महत्वाचा आहे असं नाही. तर जे पेशंट एलिजिबल नव्हते, स्क्रीन केले, जे स्क्रीन फेल झाले ते सुद्धा महत्वाचे आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांवरती जे गळाले ते सुद्धा महत्वाचे आहेत. एस्पेशली ITT अनालिसिस मध्ये त्यांचा उपयोग होतो. पर प्रोटोकॉल अनालिसिस मध्ये मात्र जे पेशंट ज्यांनी पूर्ण स्टडी कंप्लीट केलेली आहे त्याच पेशंटचा पूर्ण उपयोग आपण अनालिसिस मध्ये करत असतो. मॅन्युस्क्रिप्ट रायटिंग मध्ये IMRAD नावाचं ते एक शॉर्ट फॉर्म आहे ज्यामध्ये टिपिकली एक जो फ्लो आहे मॅन्युस्क्रिप्टचा तर तो या प्रकारे फॉलो होतो. इंट्रोडक्शन, मेथड्स, रिझल्ट्स आणि डिस्कशन हा जनरली ऍक्सेप्टेबल फॉर्मॅट आहे. आपण आता एक एक त्यातल्या जो फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती बोलूयात. मॅन्युस्क्रिप्ट रायटिंग मध्ये बरेच गाईडलाईन्स आता अवेलेबल आहेत. त्यातल्या प्रधान ज्या 3 आहेत, प्रमुख ज्या 3 आहेत त्या कॉन्सॉर्ट, स्ट्रोब आणि प्रिझमा. अर्थात प्रत्येक कुठल्याही क्लिनिकल ट्रायलला या तिन्ही ऍप्लिकेबल होतात असं नाही. तर विशिष्ट आता कॉन्सॉर्ट जी आहे ती फक्त जनरली रँडमाइज कंट्रोल ट्रायलला ऍप्लिकेबल होते. त्यामुळे ती जास्तीत जास्त वापरली जाणारी जी गाईडलाईन आहे ती कॉन्सॉर्ट गाईडलाईन आहे. कॉन्सॉर्टचा अर्थ कॉन्सॉलिडेटेड स्टँडर्ड्स ऑफ रिपोर्टिंग ट्रायल्स. याचे 22 एकूण पॅरामीटर्स आहेत ज्यामध्ये किंवा चेकलिस्ट आहे. त्या चेकलिस्टचा उपयोग करून आपण रिपोर्ट लिहायला लागतो. स्ट्रोब जी आहे ती जनरली ऑब्झर्वेशनल स्टडीज असतील किंवा ज्याला आपण कोहोर्ट स्टडीज म्हणतो किंवा केस कंट्रोल स्टडीज म्हणतो त्या स्टडीजसाठी स्ट्रोबचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये 22 चेकलिस्ट म्हणजे आयटम्स आहेत. त्याचे लॉंग फॉर्म त्या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही वाचू शकाल. प्रिझमा जे आहे ते एस्पेशली रिव्ह्यू आर्टिकल्स किंवा मेटा अनालिसिस याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. कॉन्सॉर्ट गाईडलाईन्स असतील किंवा स्ट्रोब असतील किंवा प्रिझमा असतील या तिघांचेही डिटेल्ड त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला चेकलिस्ट बघायला मिळेल आणि कुठल्या गोष्टींमध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा, कुठल्या गोष्टी लिहिताना कुठल्या गोष्टी टाळायच्या याचं डिटेल्ड वर्णन या तिन्ही गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे. साधारणतः अवरग्लास ज्याला आपण म्हणतो तर त्या प्रकारचं स्ट्रक्चर असावं लूजली, म्हणजे इंट्रोडक्शन आणि डिस्कशन कन्क्लुजन या दोन गोष्टी तुलनेने या डिस्क्रिप्टिव्ह असाव्यात. मेथड्स आणि रिझल्ट्स या गोष्टी तुलनेने कमी असाव्यात. मी हे तुलनेने कमी तुलनेने जास्त म्हणतोय ते वर्ड काउंटच्या हिशोबाने नाहीये. तर आपण ज्याला क्रिस्पनेस म्हणतो किंवा लेंदी आपण म्हणतो की किंवा एखाद्या गोष्टीमध्ये
किती विस्ताराने लिहावी आणि किती थोडक्यात मांडावी याच्यासाठीचा हा ग्राफ आहे. प्रत्येक वेगवेगळ्या जे जर्नल्स आहेत त्या जर्नल्समध्ये ऑथर्सच्या गाईडलाईन्स असतात आणि त्याच्यामध्ये किती वर्ड काउंट कशाला हवाय याचं डिटेल वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे आय एम नॉट गोइंग इन टू डिटेल्स ॲज टू हाऊ मेनी वर्ड्स शुड बी देअर आयडियली. पण हे जे आहे ते किती डिस्क्रिप्टिव्ह किंवा किती कमी शब्दांमध्ये आणि किती थेट या हिशोबाने हे मेन्शन केलेलं आहे. मेथड्स आणि रिझल्ट्स हे तुलनेने टू द पॉइंट असावं. इंट्रोडक्शन हे टू द पॉइंट असू शकत नाही. याचं कारण आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये एक प्रिमाइस तयार करायला लागतो, एक बॅकग्राऊंड तयार करायला लागते. डिस्कशन आणि कन्क्लुजन त्याच्यामध्ये पण तसंच आहे की आपल्याला क्रिस्प राहून किंवा थोडक्यात राहून चालत नाही. त्याचं कारण आपण जो स्टडी केला आहे त्याचे जे रिझल्ट आलेले आहेत तर त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं. रिझल्ट तर केलं म्हणजे स्टडी तर केलेला आहे, परंतु त्याचा फक्त रिझल्ट जे असतात ते दे आर जनरली इन नंबर्स, म्हणजे ज्याला आपण पी व्हॅल्यू म्हणतो, स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे किंवा नाही, किंवा पर्सेंटेज वाईज किती कमी झाला, कुठले पॅरामीटर्स कुठले वाढले, या गोष्टी या प्रत्येकाच्या इंटरप्रिटेशन वरती, प्रत्येकाच्या हाऊ डू वन पर्सन रीड्स अँड परसीव्ह हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. तर ते जेव्हा जो ऑथर असतो, जो ज्याने क्लिनिकल ट्रायल केलेली आहे, त्याला ऍक्च्युली काय म्हणायचं त्या रिझल्ट बद्दल, तर त्याचं डिस्कशन ते प्रिसाइज असू शकत नाही. इट हॅज टू बी काइंड ऑफ लेंदी, इट हॅज टू बी काइंड ऑफ डिस्क्रिप्टिव्ह, इट हॅज टू बी काइंड ऑफ कम्युनिकेटिव्ह. त्यामुळे whenever we talk about discussion, whenever we talk about the conclusion, we are talking about the author's take on the trial or the study which he has conducted. Methods and results, on the contrary, they are by and large to the point, they are by and large quantitative, they are not subjective. Discussion can be subjective. तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे एकच स्टडी समजा दोन वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेटरने केला असेल आणि त्याचा रिझल्ट्स एकसारखे आले असतील, तर दोघांचं डिस्कशन हे वेगवेगळं असू शकतं. पहिला जो ऑथर आहे त्याच्या व्ह्यू पॉइंट नुसार ते रिझल्ट्स कसे आहेत हे दुसऱ्या ऑथर नुसार वेगळे असू शकतात. खालील साधारणपणे स्टेप्स आहेत आपण जेव्हा मॅन्युस्क्रिप्ट बद्दल बोलतो तेव्हा, आणि शक्यतो या क्रमाने आपण जाणार आहोत. भलेही इंट्रोडक्शन हा पहिला चॅप्टर असला तरी जेव्हा आपण पेपर लिहितो, मॅन्युस्क्रिप्ट लिहितो, तेव्हा पहिल्यांदा इंट्रोडक्शन कधी लिहायचं नसतं. तर तो जो सिक्वेन्स आहे तो हा पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे, हा जनरली सोपा असतो. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही मॅन्युस्क्रिप्ट लिहिलं तर ते कोहेसिव्ह म्हणतो ज्याला आपण, किंवा युनिफॉर्म म्हणतो, त्याच्यामध्ये एक प्रकारचे एकजिनसीपणा येण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जेव्हा स्टडी पूर्ण करता तेव्हा तुमच्या समोर रिझल्ट असतात, तुमच्या समोर नंबर किंवा आकडे असतात. तुम्हाला जो आधी जो चार्ट दाखवला त्याच्यामध्ये जे आकडे होते, किंवा रिझल्ट आल्यानंतर एकदा आपल्याकडे बिफोर आणि आफ्टर ज्याला आपण अनालिसिस म्हणतो, मग तुम्ही स्टॅटिस्टिकल टेस्ट कुठली का वापरलेली असे ना, परंतु डेमोग्राफिक टेबल असेल किंवा रिझल्टचे टेबल असतील तर ते फिगर्स आणि टेबल्स याची पूर्तता तुम्ही सगळ्यात आधी करून घ्या. जनरली जी लोक नवीन असतात ती सगळ्यात शेवटी फिगर्स आणि टेबल्स करता वेळ ठेवतात, पण तसं न करता आधी फिगर्स आणि टेबल्स करा, त्यानंतर मेथड लिहा. मेथड म्हणजे इसेन्शियली व्हॉट यू हॅव डन. आपण ज्याला म्हणजे मटेरियल्स आणि मेथड्स म्हणतो, की समजा मेडिसिन आणलं कुठून, स्टडी जो एकूणात जो स्टडीचा जो चार्ट होता किंवा ज्याला आपण म्हणतो फ्लो म्हणतो आपण ज्याला, की तो कशा प्रकारे होता, फॉलोअप कसा होता, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता, विच वर द सेंटर्स दोज वर इन्व्हॉल्ड, अशा ज्या डिटेल टेक्निकल गोष्टी आहेत त्या लिहा. मेथड्स लिहिताना तुम्हाला जास्त खूप डोकं लावायची गरज नाही. याचं कारण तुम्ही ते ट्रायल केलेली आहे स्वतः, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ही स्टडी कशा प्रकारे आपण केलेली आहे. तर ते फक्त सायंटिफिक रित्या आणि एका स्टेपनी मांडणं हेच यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीचे जे 2 किंवा 3 जे घटक आहेत तर ते दे आर प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड. त्याच्यामध्ये खूप तुम्हाला इतर गोष्टी वाचायची गरज नाहीये. तुम्ही जे काम केलंय तेच फक्त एका ड्राफ्ट मध्ये म्हणूयात आपण, तर ते लिहिणं हेच आता अपेक्षित आहे. फिगर्स टेबल्स असतील किंवा मेथड असेल किंवा रिझल्ट असतील, या तिन्ही गोष्टी तुम्हाला चांगल्या माहिती आहेत. म्हणजे यू आर देअर इन द ट्रायल कंडक्टिंग युअर सेल्फ, सो यू नो व्हेरी वेल व्हॉट डिड यू डू,
how we proceeded, then what were the steps that were involved. तुम्ही एथिक्स कमिटीची परमिशन केव्हा घेतलीत, पहिला पेशंट केव्हा एनरोल केलात, फॉलोअप कसे होते, किती सब्जेक्ट्स लॉस्ट टू फॉलोअप झाले, किती लोकांनी पूर्ण केला स्टडी, रिझल्ट काय होते आणि अनालिसिस कसं झालं, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने लिहिणं. पहिल्या तुम्ही 3 जर का गोष्टी बघितल्यात, फिगर्स आणि टेबल्स, मेथड्स आणि रिझल्ट, या 3 गोष्टी तुम्ही आधी लिहा. त्यानंतर गोष्ट आहे ती डिस्कशनची. आता जेव्हा तुम्हाला रिझल्ट आलेले तुम्हाला माहिती आहेत आणि तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन करू पाहतात, बऱ्याचदा असं होतं की ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड नसतात किंवा तुम्हाला अजूनही काही सांगायचं असतं. पी व्हॅल्यू सिग्निफिकंट आली एवढ्यावर तुम्ही थांबणारे नसता, कारण की तुम्हाला अजून काही सांगायचं असतं. भलेही ती डायबिटीसची ट्रायल असेल, ज्या ठिकाणी तुमचं इन्व्हेस्टिगेशनल प्रॉडक्ट HbA1c कमी करतं का नाही, किती कमी करतं हे बघणं, हा तुमचं समजा एक ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. पण तुम्हाला ट्रायल करताना असे अनुभव आले की ते फक्त HbA1c से संबंधित नव्हते, तर कदाचित तुमच्या लक्षात आलं की पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारलेली आहे. काही पेशंटना समजा डायबेटिक वुंड होती तर ती कदाचित हील झालेली आहे, भूक वाढलेली आहे, नक्तमूत्रता कमी झालेली आहे, वारंवारता युरिन फ्रिक्वेन्सी कमी झालेली आहे. या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला ट्रायल प्रोटोकॉल लिहिण्यापूर्वी तुम्हीच्या कदाचित एनविसाज केल्या नव्हत्या, किंवा तुमच्या असं रिडिंग आहे की जे थेट न्यूमेरिकल्स मध्ये मांडता येणार नाहीये, किंवा अशा काही गोष्टी सापडल्या की ज्या तुम्हाला अपेक्षित नव्हत्या, किंवा अशा गोष्टी की ज्या निगेटिव्ह अर्थ आहे, नकारात्मक दृष्ट्या अपेक्षित होत्या परंतु घडल्या नाहीत, म्हणजे रिझल्ट तेवढे आले नाहीत. तुमचं काहीतरी त्याला सांगणं आहे, म्हणजे पी व्हॅल्यू सिग्निफिकंट आली नाहीये परंतु तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचंय, त्याचं कारण मीमांसा द्यायची आहे. या सगळ्या गोष्टी डिस्कशन मध्ये येतात. डिस्कशन ही जी भाग आहे तो सगळ्यात मला वाटतं महत्वाचा भाग आहे, आणि ज्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की ऑथरचं कस लागणं, तर ते डिस्कशन मध्ये जास्त येतं. डिस्कशन लिहिण्यापूर्वी कुणीही त्या पर्टिक्युलर स्टडीचा जो डोमेन आहे, आता डायबिटीस आपण बोलतो, तर डायबिटीसच्या डोमेन मधल्या करंट स्टडीज, जस्ट रेसेंट पास्ट मधल्या स्टडीज आणि पूर्वीच्या स्टडीज ऍटलिस्ट डोळ्याखालनं घालून त्यांचे काय रिझल्ट होते आणि त्यांनी कशा पद्धतीने पेपर लिहिलेला आहे हे डोळ्याखालून घालणं आवश्यक आहे. आणि त्यांना मिळालेले जे रिझल्ट आहेत तर ते आपल्या रिझल्टशी ताळून बघणं, आणि वेअर डू वी स्टँड, आपण ज्याला म्हणतो की मी आता या सगळ्या फ्लो मध्ये कुठे उभा आहे, माझा स्टडी कुठे उभा आहे, तर ते ओरिएंटेशन देणं, ते भान देणं, हे डिस्कशनचं काम असतं. कारण डिस्कशन हा त्या ऑथरचा आपण ज्याला म्हणतो की पिच, होम पिच असतं. डिस्कशन मध्ये तुम्हाला धरबंध नसतो की तुम्ही असंच लिहिलं पाहिजे. Whereas methods, materials, results, tables, figures, you cannot really do much on that. तिथे तुमचे हातपाय बांधलेले आहेत, तुम्हाला फार काय करता येत नाही. परंतु डिस्कशन मध्ये ही तुमचा ग्राउंड आहे आणि तुम्ही तिकडं जितका ब्रिलियंटली तुम्हाला व्यक्त होता येईल, जेवढ्या इंटेलिजंटली तुम्हाला इतर स्टडीचे रेफरन्सेस देता येतील, जेवढ्या सजगपणे तुम्हाला तुमचे रिझल्ट जे आलेले आहेत ते एका चांगल्या पर्स्पेक्टिव्हनी, योग्य पर्स्पेक्टिव्हनी मांडता येतील, ते करायचं काम डिस्कशन मध्ये आहे. त्यामुळं पेपर वाचताना समजा मला 5 मिनिटं असतील तर मी आय विल गो ओनली फॉर कन्क्लुजन अँड आय विल गो फॉर इफ पी व्हॅल्यू वॉज सिग्निफिकंट ऑर नॉट. माझ्याकडे 10 मिनिटं असतील तर मी लगेच डिस्कशन वाचायला घेईन. डिस्कशनचं एवढं जास्त महत्व आहे, कारण की डिस्कशन असेल तर ते त्याला एक आपण ज्याला म्हणतो चष्मा मिळतो वाचायला, एक व्ह्यू पॉइंट, एक दृष्टी मिळते. आपण अर्थात प्रत्येक गोष्टीवरती काही वेळ पुन्हा बोलणार आहोत. राईट अ क्लिअर कन्क्लुजन. कन्क्लुजन, डिस्कशन आणि कन्क्लुजन बऱ्याच मॅन्युस्क्रिप्ट्स मध्ये हे एकाच पॅरेग्राफ मध्ये किंवा एकाच फ्लो मध्ये येतात. कन्क्लुजन नावाचा वेगळा, त्याला सबहेडिंग नसतं, आणि काही याच्यामध्ये ते वेगळं सबहेडिंग देतात. त्यानुसार ते जर का सबहेडिंग वेगळं नसेल तर डिस्कशन मध्येच तुम्हाला ते मर्ज करायला लागतं. म्हणजे आधी कन्क्लुजन लिहून, ब्रीफ कन्क्लुजन लिहून, डिस्कशन लिहून पुन्हा सगळ्यात शेवटी पुन्हा कन्क्लुजन लिहायला लागतं. तर हा एक फ्लो आला पाहिजे. राईट कंपनी इंट्रोडक्शन. आता तुम्हाला वाटलं की अरे हे काय, हे उलटच चाललंय, इंट्रोडक्शन बऱ्यापैकी शेवटी लिहायचं का, तर हो, इंट्रोडक्शन हे सगळ्यात शेवटी लिहायचं असतं. आपण करतो काय की इंट्रोडक्शनने सुरुवात करतो लिहायला. वाचताना आपण इंट्रोडक्शन आधी वाचणार. जर का माझ्याकडे 1 तास आहे तर मी वाचताना आधी इंट्रोडक्शन वाचणार, मग पुढे जाणार. पण लिहिताना नेहमी इंट्रोडक्शन ही सगळ्यात शेवटी लिहायची असते. याचं कारण असं की तुम्ही डिस्कशन तोपर्यंत तुमचं लिहून झालेलं असतं, तुम्हाला एकदम चांगला एक होल्ड म्हणतो आपण ज्या पेपरला, तो आलेला असतो. आता यामध्ये तुम्ही स्टडी का करायला घेतली, तुमचं काय ऑब्जेक्टिव्ह होतं लिहिण्या, हा स्टडी करण्यामागे, आणि तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंड तेव्हा तपासलत, कुठले
इतर मॅन्युस्क्रिप्टचा अभ्यास केलात आणि गरज काय होती तुमच्या या पर्टिक्युलरची, सगळ्यात महत्वाचं की गरज काय होती ह्या स्टडी करण्याची, तर ते कोणालाही आपलं मूल प्यारं असतं त्याप्रमाणे आपला प्रोटोकॉल, आपला जे विषय आहे तो प्यारा आहे, तो तुम्हाला प्यारा आहे, आपल्याला प्यारा असतो, परंतु तो सगळ्या जगाला त्याचं महत्व कळून देणं हे इंट्रोडक्शनचं काम असतं. इंट्रोडक्शन थोडक्यात हे तुमचं, आपण काय म्हणूयात त्याला, की एक कॅटलॉग आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं प्रोफाईल देता आणि इतर लोकांना असं म्हणता की बाकी सगळं बाजूला ठेवा आणि हा मॅन्युस्क्रिप्ट वाचा तुम्ही. हे करण्याचं म्हणून मी म्हणले कंपेलिंग इंट्रोडक्शन, की त्या ठिकाणी वाचणारा माणूस हा कंपेल झाला पाहिजे की नाही अरे मला वाचलं पाहिजे, हे काय जे आहे पुढचं. तर हे काम इंट्रोडक्शन मध्ये करायचं असतं. त्यामुळे इंट्रोडक्शन मध्ये आयुर्वेदाची उत्पत्ती पासून लिहिण्याची गरज नसते किंवा डायबिटीस म्हणजे काय हे सांगायची गरज नसते. आपण असं गृहीत धरतो की वाचणारा जो वर्ग आहे तो ऑलरेडी लर्नेड आहे, ऑलरेडी त्याला बेसिक्स माहिती आहेत, त्यामुळे कुठून सुरुवात करायची हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही जर का लॅन्सेट असेल, नेचर असेल, BMJ असेल, म्हणजे हे जे टॉप इंडेक्स्ड जर्नल्स आहेत त्याचे पेपर्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की इंट्रोडक्शन ही किती सुंदर लिहिलेली असते आणि किती क्रिस्प असते आणि किती टू द पॉइंट असते. ऍट द सेम टाइम तो विषय किती महत्वाचा आहे हे कसं इनडायरेक्टली सांगितलेलं असतं. एक म्हणजे दिस इज अन आर्ट बेसिकली, टू राईट अ डिस्कशन अँड टू राईट अन इंट्रोडक्शन इज अन आर्ट. कारण की त्याच्यामध्ये सायन्स पण आहे अर्थात, आणि आर्ट या अर्थ आहे की वाचणाऱ्या माणसाला त्याच्यामध्ये रस उत्पन्न झाला पाहिजे. इंट्रोडक्शन ह्याच्यासाठी महत्वाचं आहे की ते तुमचं ओपनिंग आहे, तिथून पुढे सुरू होत आहे. म्हणजे कुठल्याही पेपरचा, मॅन्युस्क्रिप्टचा अंदाज येण्यासाठी इंट्रोडक्शन हे खूप चांगलं, आपण ज्याला म्हणतो एक शीतावरून भाताची परीक्षा ज्याला आपण म्हणतो, तर ते चांगलं एक मापक किंवा दर्शक आहे की ज्या ठिकाणी आपण पुढे जाणार की नाही हा वाचणारा ठरवत असतो. ऍबस्ट्रॅक्ट इंट्रोडक्शन इतकंच महत्वाचं ऍबस्ट्रॅक्ट आहे. याचं कारण जेव्हा तुम्ही मॅन्युस्क्रिप्ट पाठवता पब्लिकेशनसाठी तेव्हा पब्लिशरकडं शेकडो हजारो पेपर्स येऊन पडत असतात. त्याला वेळ नसतो की तुमचं मॅन्युस्क्रिप्ट पूर्ण वाचावं. ऍबस्ट्रॅक्ट वाचतो तो कुणीही जो पब्लिशर असतो, एडिटर असेल, सब एडिटर असेल, तर तो ऍबस्ट्रॅक्ट वाचूनच ठरवतो की हा पेपर वर्थ आहे छापायला, पुढे जायला, वाचायला का नाही. त्यामुळे ऍबस्ट्रॅक्ट हे अतिशय महत्वाचं कॉम्पॅक्ट असं साधारणतः 250 शब्दापर्यंतच एक राईटअप असतो जो तुमच्या पूर्ण पेपरचा खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो आरसा असला पाहिजे. तर ऍबस्ट्रॅक्ट लिहिणं ही सुद्धा कला आहे. बऱ्याचदा असं होतं की लोक काय करतात, इंट्रोडक्शन मधली 2 वाक्य घेतात, डिस्कशन मधलं एखादं वाक्य घेतात, कन्क्लुजन मधलं एखादं वाक्य घेतात आणि ऍबस्ट्रॅक्ट पूर्ण करतात. तसं नसलं पाहिजे. वाक्यांची रचना ऍबस्ट्रॅक्ट मधली आणि वाक्यांची रचना एकूणात मॅन्युस्क्रिप्ट मधली ही पूर्णतः भिन्न असली पाहिजे. ऍबस्ट्रॅक्ट हा कॉपी पेस्ट नसला पाहिजे आणि ऍट द सेम टाइम इट शुड गिव्ह द फ्लेवर ऑफ व्हॉट यू हॅव डन. त्यानंतर आपण जातो टायटलकडे. सगळ्यात शेवटी आपण टायटलकडे जात आहोत. म्हणजे पुन्हा हे धक्कादायक तुम्हाला वाटू शकेल की टायटल तर आपण सुरुवातीला लिहितो, पण टायटल तसं नाहीये. जेव्हा तुम्हाला पूर्ण अंदाज आलेला असतो, तुम्हाला इंट्रोडक्शन तुमची लिहून झालेली असते, ऍबस्ट्रॅक्ट लिहून झालेला असतो, तेव्हा शांतपणे यू सिट बॅक, रिलॅक्स, टेक युअर टाइम, discuss with colleagues, discuss with seniors, discuss with anybody that you want to, who understand the protocol, who was with you during the study or not, but who understands what you want to say. त्याचे इनपुट्स घेऊन तुम्ही टायटल लिहा. टायटल हे एक खूप चांगला आणि पुन्हा ऍबस्ट्रॅक्ट प्रमाणेच ज्याला आपण म्हणतो की काय म्हणत आपण त्याला, की पुन्हा हे खूप कॉन्सन्ट्रेटेड असं एक आपण डोस म्हणूयात टायटल नुसार. तर ते जेवढं कॅची असलं पाहिजे तेवढंच ते शॉर्टही नसलं पाहिजे, तेवढंच ते पाल्हाळ पण नसलं पाहिजे. तर ते तुम्ही जे केलंय ट्रायल त्याची ती एक खूप चांगल्या सोप्या सुटसुटीत शब्दांमध्ये मांडता येईल याप्रमाणे ते एक ती कॅप्सूल असली पाहिजे पॉवर पॅक्ड. त्यामुळे टायटल मध्ये तुम्हाला ती रँडमाइज कंट्रोल ट्रायल आहे का, मल्टीसेंट्रिक आहे का, त्यामध्ये कुठलं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन प्रोडक्ट वापरलंय आणि
या प्रकारचे डिटेल्स ते घेत ते वाचकाला देत पुढे गेलं पाहिजे. टायटल महत्वाचं याच्यासाठी की बऱ्याचदा लोक पबमेड मध्ये म्हणा किंवा गुगल स्कॉलर असेल किंवा स्कोपस असेल, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स जे आहेत ज्या ठिकाणी मॅन्युस्क्रिप्ट वाचतात त्या ठिकाणी टायटल पहिल्यांदा वाचतात, आणि जर का ते कॅची नसेल किंवा ते पूर्ण माहिती देणारा नसेल तर बऱ्याचदा ते तुमचे क्लिक करण्यापासून तो परावृत्त होतो. त्यामुळे टायटल कॅची असणं हे सुद्धा एक महत्वाचं आय वुड से पॅरामीटर आहे की ते टायटल वाचून सुद्धा एखादा माणूस पुढे जाऊ शकतो. इट डिपेंड्स, म्हणजे मी का म्हणतो हे सब्जेक्टिव्ह का आहे, कारण की तुमचं ज्या प्रकारचं काम आहे, ज्या प्रकारचे फाइंडिंग्स तुम्हाला आलेले आहेत, तर ते तुम्हाला पोर्ट्रे करायचे, ते तुम्हाला जगाला सांगायचे. तर ते सांगण्यासाठीचं ऍप टायटल काय असेल ते तुम्हीच चांगल्या प्रकारे सांगू शकाल, कारण की तुम्ही तर स्टडी केलेला, तुम्हाला रिझल्ट माहिती आहेत. त्यामुळे टायटल लिहिणं हे खूप जबाबदारीचं काम आहे. या निमित्ताने मला एक किस्सा आठवला की एकाचं लेक्चर असतं, बुवा असतो तो, म्हणजे काय आध्यात्मिक प्रवचन घेण्यामध्ये तो खूप मोठा माणूस असतो. तर त्याला बोलावणं येतं की बाबा आमच्याकडे तुमचं कीर्तन ठेवूयात आपण. तर तो विचारतो की किती वेळ बोलायचं आहे. तर ते म्हणतात काही नाही, 3 तासाचा वेळ आहे, 3-3.5 तास बोलायचे, म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10-10:30 पर्यंत कीर्तन चालेल. तर ते म्हणतात ठीक आहे, मला कधीही सांगा, आदल्या दिवशी सांगितलं तरी चालेल, मी येऊन कीर्तन घेईन. ते म्हणतात ठीक आहे. दुसऱ्या दिवशी दुसरी लोक येतात आणि ते म्हणतात की बाबा एक तुम्ही बोलणार का, समुदाय आहे लोकांचा. बाबा विचारतात किती वेळ, तर ते म्हणतात नाही तुम्हाला एक 20 मिनिटं आहेत साधारणतः. तर बाबा म्हणतात अच्छा 20 मिनिटं आहेत, मग मला किमान 3 दिवस आधी सांगा बोलण्यासाठी. याचा अर्थ असा की कन्साइज जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं तेव्हा तुम्हाला जास्त विचारपूर्वक ते बोलावं लागतं. टायटल हे प्रिसाइजली ते आहे. म्हणजे टायटलमध्ये तुम्हाला 10, 12, 15 शब्दांमध्ये, कदाचित 6-8 शब्दांमध्ये तुम्हाला सगळं सार सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक शब्दाबद्दल चूझी असलं पाहिजे. प्रत्येक शब्द तुम्ही निवडून पारखून त्याची गरज आहे का नाही हे तपासून घेतलं पाहिजे. आणि इतर लोकांची सुद्धा त्यामध्ये इनपुट घेणं हे त्या ठिकाणी आय थिंक ते सजेस्टेड आहे. इट इज सजेस्टेड दॅट यू शुड टेक इनपुट्स फ्रॉम युअर कलिग्स. मी हे असं म्हणणार नाही की डिस्कशन लिहिताना, इंट्रोडक्शन लिहिताना त्याची गरज आहे, पण टायटलसाठी त्याची गरज आहे. त्यानंतर सिलेक्ट कीवर्ड्स फॉर इंडेक्सिंग. इंडेक्सिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की किती लोक तुमच्या पेपर पर्यंत पोहोचतील, हे कीवर्ड फक्त जनरली आपल्याला शोधता येतं. तर ते त्याच्याबद्दल आपण बोलूयात की कसे कीवर्ड्स तुम्ही चूज केले पाहिजेत. आपण जेव्हा गुगल करतो तेव्हा काय समजा डायबेटीस आणि टाईप 2 डायबेटीस आणि ओरल हायपोग्लायसेमिक एजंट हर्बल असे कीवर्ड टाकल्यानंतर कुठले पेपर येतात, त्याच्यामध्ये तुमचा पेपर जो आहे तो वरती कसा येईल. अप्रोप्रिएट कीवर्ड्स की जे तुमच्या ट्रायलला लागू आहेत ते शोधायचे कसे आणि ते कसे कीवर्ड म्हणून टाकायचे याचा उपयोग होतो. अर्थात आता सध्याच्या काळामध्ये फक्त कीवर्डचा उपयोग होत नाही, तर जो शोध घेणारा माणूस आहे तर तो जनरली त्याच्या पुढे जाऊन पुढचे पेजेस सुद्धा बघत असतो. एक्नॉलेजमेंट्स. आता एक्नॉलेजमेंट मध्ये जे लोक ज्यांचा समावेश ऑथर्स मध्ये नाहीये, परंतु तुम्हाला तरी सुद्धा त्यांचं एक्नॉलेज करायचं, अशी एक व्यक्ती काही असतात किंवा इन्स्टिट्यूट असते की ज्या ठिकाणी समजा कोणी त्याला फंडिंग दिलं असेल तर त्याचं असेल तर ते सगळं एक्नॉलेजमेंट मध्ये घेतात. आणि राईट अप रेफरन्सेस. रेफरन्सेस म्हणजे सगळ्यात शेवटी आपण ज्याला सगळ्यात शेवटी रेफरन्सेस असतात की मॅन्युस्क्रिप्ट लिहिताना तुम्ही कुठल्या इतर मॅन्युस्क्रिप्टचा आणि संदर्भांचा उपयोग केला, त्याचा उपयोग त्या ठिकाणी रेफरन्सेस मध्ये येईल. आता हाऊ डू यू डिसाइड बिटवीन प्रेझेंटिंग युअर डेटा ॲज फिगर्स ऑर टेबल्स. तुम्ही बघाल तर हे जे टेबल आहे तेच त्यामध्ये खूप आकडे आहेत. 9, 1.3, 5.3, 3.2, 0.2, 0.0 आणि 1000R, URR, 1000R, आणि हे सगळं बऱ्यापैकी लगेच आपल्याला यातनं काही बोध होत नाहीये. पण जर का तुम्ही हे त्याच्यापेक्षा हा बार डायग्राम बघितली, तुमच्या लक्षात येईल की हा जो ब्लू कलरचा आहे तर तो व्हेरी होतोय, हा ग्रीन इथे जास्त आहे 500R ला, रेड फक्त या 2 ठिकाणी आहे, ब्लॅक तर फक्त इकडे दिसतंय. तर एक फेअर आयडिया आपल्याला पटकन या
बार डायग्राम मध्ये बघून मिळतीये, जी की हे करताना तुम्हाला प्रत्येक आकड्यामध्ये जाऊन तुम्हाला बघायला लागेल आणि तरी सुद्धा बोध होईल की नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळं एक बार डायग्राम किंवा एक पाय चार्ट किंवा फिगर्स टेबल्स पेक्षा सुद्धा व्हिज्युअल इम्पॅक्ट करणारी आणि तुलनेने पटकन बोध करणारी अशी असतात. त्यामुळे त्याचा वापर खूप प्रमाणामध्ये केला गेला पाहिजे. अर्थात प्रत्येक ठिकाणी हे असं असतं की जेव्हा तुम्ही टेबल्स वापरता तेव्हा पुन्हा खाली चार्ट द्यायचा का किंवा चार्ट वापरल्यानंतर पुन्हा टेबल द्यायचा का, हा एक प्रश्न असतो. परंतु जेव्हा तुम्ही चार्ट देता, आता इथं बार डायग्राम आहे, त्यामध्ये पुन्हा आता हा पर्टिक्युलर बार डायग्राम थोडासा कॉम्प्लेक्स आहे म्हणून त्यांनी टेबल पण देणं या ठिकाणी हे चांगलं आहे. जेव्हा पब्लिकेशनची वेळ येते आणि जेव्हा बऱ्याचदा असं असतं की जर्नल जे असतात दे आर नॉट अफोर्डिंग टू प्रिंट द कलर पेजेस, त्या केसमध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये देणं त्यांना हे जास्त चांगलं असतं आणि जास्त शून्यपणाचं लक्षण असतं. याचं कारण जर का तुम्ही हा पर्टिक्युलर जर का तुम्ही शेअर केलात पब्लिकेशन बरोबर ती आणि जर का ते ब्लॅक अँड व्हाईट असेल जर्नल तर ते काहीही त्यातनं बोधवणार नाही. पण तुम्ही जर का पॅटर्न असलेला शेजारचा मी जो आता कर्सर आहे तो जर का तुम्ही शेअर केलात तर तो पॅटर्नमुळे कदाचित ब्लॅक अँड व्हाईट जर्नलमध्ये सुद्धा दिसून येईल. छोट्या छोट्या टिप्स आहेत या, परंतु त्या पब्लिकेशनसाठी उपयोगी पडतील. When presenting your tables and figures, appearances count. For example, avoid crowded plots. Using only 3 or 4 data sets per figure. Use well selected scales. Well selected scales चा अर्थ जर का तुम्ही 0 ते 100 असे असेल, आपण उदाहरण घेऊयात, समजा पुन्हा BSL चं उदाहरण घेऊयात, ज्यामध्ये पर्टिक्युलर ट्रायल मध्ये कमी सगळ्यात लोएस्ट शुगर जी आहे फास्टिंग ती आपण असं गृहीत धरूयात की 50 आहे आणि हायेस्ट जी आहे ती पोस्ट प्रँडियल ती समजा 250 आहे. तर 50 ते 250 हा जो रेंज आहे, तर जेव्हा तुम्ही स्केल सिलेक्ट कराल तेव्हा ते 0 to 500 करण्याची गरज नाहीये. तर यू कॅन, जर का तुम्हाला तो डिफरन्स जास्त दाखवायचा असेल नसेल आणि तुम्हाला तो जास्त एम्फॅटिकली किंवा जास्त प्रभावीपणे मांडायचा असेल तर तुम्ही सुरुवातच तुम्ही ती 30-35 पासून केलीत लोअर एंडची, तर तो जो डिफरन्स आहे तो जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतो लोकांना. जर का तुम्ही 0 ते 1000 घेतलं तर तो जो डिफरन्स आहे तर तो खूप त्या ग्राफमध्ये दिसणार नाही. तर व्हेन यू प्ले विथ द डेटा, जेव्हा तुम्ही डेटाशी खेळता, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे एक्सेल शीट मधून ते फिगर्स आणि चार्ट्स करत बसता, तेव्हा तुम्हाला अंदाज येतो की काय केलं की कुठला डेटा सेट हा कुठल्या चार्टसाठी किंवा फिगरसाठी हा अप्रोप्रिएट आहे, याची तुम्हाला कल्पना येत राहते. आणि किती स्केल निवडायचं की तो डेटा चांगल्या प्रकारे दिसेल, चांगला लोकांना अपील होईल, या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या एक्सरसाइजनी येत राहतील. त्यामुळे मी असं सांगेन की तुम्ही डेटा बरोबर कायम खेळत राहा आणि एक्सेल शीट जे आहे त्याच्या SPSS असेल किंवा एक्सेल शीट असेल किंवा एक्सेस असेल, पण आता सगळ्यात जास्त वापरलं जाणार माझ्या माहितीप्रमाणे SPSS आणि एक्सेलच आहे. The more you play with the data, with tables and figures, the more you will get a good hand of it and you will know which kind of figures are appropriate for what kind of data. Include clear symbols and data sets that are easy to distinguish. म्हणजे एकतर जर का तुम्ही कलर वापरले तर ते कलर वेगवेगळे वापरा. जर का सिम्बॉल्स किंवा जर का पॅटर्न असेल तर पॅटर्न ठरवताना काळजी घ्या. Never include long boring labels. For example, chemical composition of Sudarshan Vati ingredients. जर का अशा काही गोष्टी असतील की ज्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स डेटा सेट तुम्हाला मांडायचा आहे, तर तो तुम्ही अट्टहास करू नका की तो त्यामध्येच यायला पाहिजे. फिगर्स आणि चार्ट्स या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप आपण ज्याला म्हणतो की सजगपणे वापरायला हव्यात. याचं कारण खूप डेटा, तुम्ही सगळाच डेटा मी फिगर आणि चार्ट मधनच मांडणार असा अट्टहास केला तर जो ऍक्च्युअल तुम्हाला महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत ते दुर्लक्षित होण्याची शक्यता किंवा धोका याच्यामध्ये जास्त आहे. आता ह्या एक उदाहरण बघा. तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट लिहिता किंवा डिझाईन करता तेव्हा स्पेस ही जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची आहे. You should not bombard the reader with lot of information. You should try to minimize the
what we can say efforts, the reading should be effortless as far as possible. याचं उत्तम उदाहरण आहे बघा, खाली डेप्थ लिहिलेली आहे, मीटर 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 लिहिलंय, ग्रॅव्हल सँड मड, आणि हे पर्सेंटेज 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 लिहिलंय. आता या केसमध्ये आपण म्हणजे मी सुद्धा किंवा लोखंडे सरांनी सुद्धा किंवा बाकीच्यांनी सुद्धा हा कॉमन अनुभव असेल की या प्रकारचे टेबल आपण बघतो. तर कसं लिहिता येईल? आता हे जे मधले लाईन्स आहेत ते सुद्धा घालवलं तरी चालणार आहे. मीटर आहे हे कॉमन एक फक्त लिहिलं तरी चालेल. पर्सेंटेज हे वरती सगळ्यात टॉपचा जो रो आहे त्यामध्ये ठेवला तरी चालणार आहे. आणि तुम्ही कम्पेअर करा की हे किती सुटसुटीत वाटतोय बघा वाचायला, खालचा टेबल जो आहे तो ऍज कम्पेअर्ड टू वरचा जो आहे तो. त्यामुळे होता होईल तो रीडरला व्हिज्युअली अपिलिंग कसं होईल, ऍट द सेम टाइम रीडरला व्हिज्युअली त्याचं एफर्टलेस कसं होईल, त्याला कमीत कमी प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त मजकूर कसा पोहोचू शकेल याची काळजी लिहिणाऱ्याला कायम घ्यायला लागते, याचं भान सदोदित ठेवायला लागतं. We'll go to methods. Present proper control experiments and statistics used again to make the experiment of investigation repeatable. आता या ठिकाणी हा एक मोठा मुद्दा आहे की आपण क्लिनिकल ट्रायल किंवा कुठलीही स्टडी का करतो, आपण जेव्हा सायन्स म्हणतो तेव्हा ती गोष्ट रिपीटेबल असते. भलेही ती गोष्ट मी एखादा एक्सपेरिमेंट मी केला काय किंवा अजून कोणी केला काय, तर त्याच्यामध्ये मला जे रिझल्ट आलेत तेच बाय अँड लार्ज इतरही लोकांना येतील असं त्याच्यामध्ये गृहीतक असतं किंवा यावेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल तर आजही ही जी रिपीटेबिलिटी आहे इव्हन ॲलोपॅथिक किंवा सो कॉल्ड मॉडर्न सायन्स मध्ये, ती मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा 35-30 या टक्क्यांमध्येच आहे फक्त. म्हणजे 70%, 65% ज्या गोष्टी आहेत त्या रिपीटेबल नाही आहेत, म्हणजे यू कॅनॉट रिप्रोड्यूस इट. त्यामुळे ओव्हरऑल सायन्स म्हणजे काय या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी परिस्थिती आहे, इतपत आहे. याचं कारण असं की याचं महत्वाचं कारण मला असं वाटतं की स्टॅटिस्टिक्स जे वापरलंय की देर इज अन ओल्ड सेइंग दॅट यू नो नो टू स्टॅटिस्टिशियन आर अलाइक. त्यांचं जे म्हणणं आहे ते सारखं नसणार आहे. List the methods in the same order they will appear in the result section in the logical order in which you did the research. त्याच्यामध्ये महत्वाचं याच्यासाठी आहे की आपण केओस जो आहे तो टाळला पाहिजे. समजा तुम्ही कॉन्सेप्ट आणली की मला ट्रायल करायची आहे, देन यू वेंट अहेड विथ द एथिक्स कमिटी अप्रुव्हल, देन यू रजिस्टर द ट्रायल विथ CTRI, then you went ahead and screened your first patient, enrolled your first patient, and then you followed up for whatever duration in whatever frequency that the protocol wanted. ही जी एक पर्टिक्युलर ऑर्डर आहे आणि ज्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट्स मिळालेले आहेत तर ते त्याच क्रमाने येणं मेथड्स मध्ये हे आवश्यक असतं. उदाहरणार्थ इंट्रोडक्शन म्हणजे आपण ज्याला पहिल्यांदा पेशंट आपण बघितला काय घेतो तर डेमोग्राफिक्स घेतो. तर रिझर्व सेक्शन मध्ये आपण काय बघणार आधी डेमोग्राफी केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय समजा BSL केली, HbA1c केली आणि बाकी क्वालिटी ऑफ लाईफचा क्वेश्चनर बघितला किंवा अजून क्लिनिकल साईडनी एखादं तुम्ही स्केल जर का चेक केलं, हा जो सिक्वेन्स आहे फ्रॉम डेमोग्राफिक्स टू द एंड रिझल्ट्स प्रायमरी एंड पॉइंट, या पर्टिक्युलर रिझल्ट्सनीच तुम्ही मेथोडॉलॉजी मध्ये ते मांडणं हे आवश्यक आहे. या पर्टिक्युलर जो फॉर्मॅट आहे किंवा हा जो फ्लो आहे, या फ्लोमुळे वाचणाऱ्या माणसाला एक प्रकारचा त्याला सेन्स येतो ट्रायल पेपर वाचण्यामध्ये आणि इट मेक्स गुड टेक होम मेसेज टू द रीडर. ऍट द सेम टाइम ही फ्लो असल्यामुळे त्याचा गोंधळ होत नाही की नक्की काय चाललंय. त्यामुळे मेथोडॉलॉजीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही लिहिलेलं आहे त्या पद्धतीने रिझल्टमध्ये ते क्रमवारतः येणार आहे. आता कसं उदाहरणार्थ डिस्क्रिप्शन ऑफ द साईट, इन्व्हेस्टिगेशनल प्रॉडक्ट, एथिक्स कमिटी अप्रुव्हल, रँडमायझेशन टेक्निक वगैरे वगैरे गोष्टी तुम्ही आधी लिहिणार आहात. डिस्क्रिप्शन ऑफ द सर्वे ऑर एक्सपेरिमेंट्स डन, इन्व्हेस्टिगेशन काय असेल तर त्या, इन्फॉर्मेशन ऑन डेट्स म्हणजे पहिला पेशंट कधी एनरोल झाला, त्याची ज्याला आपण FPFV आणि LPLV म्हणजे फर्स्ट पेशंट फर्स्ट व्हिजिट आणि लास्ट पेशंट लास्ट व्हिजिट म्हणतो, तो जो ड्युरेशन असतं ज्यामध्ये पूर्ण ट्रायलची सगळी जडणघडण किंवा पेशंटच्या सगळ्या क्रिया घडलेल्या असतात, तर त्या सगळ्या त्या क्रमाने आल्या पाहिजेत. लॅबोरेटरी मेथड्स, फॉलोअप ऍक्टिव्हिटीज, मेथोडॉलॉजीमध्ये सगळं तुम्ही ऍक्च्युअली काय फील्ड ऍक्टिव्हिटी केली हे त्या ठिकाणी येणार आहे.
स्टॅटिस्टिकल मेथड कुठले यूज करणार आहात तुम्ही, हे मेथड्स मध्येच येणार आहे, इन्क्लुडिंग कॉन्फिडन्स लेवल्स, म्हणजे आपण ज्याला अल्फा आणि बीटा म्हणतो एरर्स, त्या दोन्हीचाही वापर किंवा त्याचा विचार तुम्ही ट्रायल सुरू करण्यापूर्वीच केला होता, आणि जी काही सॅम्पल साईज आहे ती त्या हिशोबानेच तुम्ही घेतली होती आणि त्याच्यावरती पेपर किंवा स्टडी केला होता, हे त्यातनं कळलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे इन दिस सेक्शन अवॉइड ऍडिंग कॉमेंट्स, अवॉइड ऍडिंग रिझल्ट्स, अवॉइड एनी डिस्कशन. आणि हे खूप कॉमन एरर आहे. होतं असं की आपण पेपर लिहिताना आपल्याला खूप घाई असते सगळं सांगायची की अरे एवढं सापडलंय, आणि आपल्याला तो एक फॉर्म माहित नसतो की अरे की याला नक्की मी मांडू कशा पद्धतीने. त्या घाईचा परिणाम असा असतो की जे आपल्याला म्हणायचंय ते आपण मेथड समजूनच म्हणायला लागतो. तर हे आपण कटाक्षाने टाळलं पाहिजे. मेथडमध्ये रिझल्टचा अजिबात उल्लेख येता कामा नये. तुम्हाला जे म्हणायचंय, इंटरप्रिटेशन करायचंय, त्याचा अजिबात उल्लेख येता कामा नये. तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे मेथड्स आणि रिझल्ट्स या दोन गोष्टी आहेत त्या क्रिस्प असल्या तरी चालतील. तुम्ही जर का आधीची फिगर तुम्हाला आठवली असेल जी आवर ग्लासची होती, की जी मधला जो पोर्शन आहे मेथड आणि रिझल्टचा तो तुलनेने कॉम्पॅक्ट होता. इंट्रोडक्शन आणि डिस्कशन या तुलनेने डिस्क्रिप्टिव्ह आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह काइंड ऑफ असतं. मेथड्स आणि रिझल्ट्स या दोन गोष्टी या क्रिस्प पाहिजेत, त्याला कात्री लावली पाहिजे. त्यामुळे कुठलेही तुम्हाला कितीही वाटलं की लिहावं, रिझल्ट्स लिहावे किंवा मला काय वाटतंय ते लिहावं, तर इथं वाटण्याला काही महत्व नाहीये. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही डिस्कशन मध्ये लिहायला पाहिजे. तुम्हाला जे वाटतंय तुम्ही मेथोडॉलॉजी मध्ये लिहिण्यापेक्षा थोडंसं इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं तरी चालेल आणि बरंचसं डिस्कशन मध्ये लिहायला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या मेथोडॉलॉजी मध्ये टाळल्या पाहिजेत. मेथोडॉलॉजी हा बऱ्यापैकी आपण ज्याला ग्रॅमॅटिकली स्ट्रेट फॉरवर्ड आणि टेक्निकली व्हेरी साऊंड असा हा मुद्दा असला पाहिजे. आपण ज्याला रोबोटिक म्हणूयात त्या प्रकारचं मेथोडॉलॉजी असली तरी चालेल. म्हणजे 2 पेपर्सची मेथोडॉलॉजी ही सिमिलर असेल वाचायला तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण काय खूप टेक होम मेसेज काही नाहीये. वाचणाऱ्या माणसाला फक्त काय प्रकारे ट्रायल झाली याचा अंदाज आला तरी पुरे. रिझल्ट्स मध्ये आपण व्हॉट हॅव यू फाउंड हा एक महत्वाचा मुद्दा किंवा या प्रश्नाला आपण कायम उत्तर देत असतो की मला नक्की काय मिळालं, रिझल्ट काय मिळालं बाबा माझ्या ट्रायलमध्ये. माझ्या ट्रायलमध्ये मेल फिमेल रेशो किती होता, माझ्या ट्रायलमध्ये किती पेशंट मी स्क्रीन केले, किती एनरोल केले, किती लोकांनी फॉलोअप पूर्ण केला, प्रायमरी एंड पॉईंट मीट झाला की नाही, HbA1c कमी होणं माझी अपेक्षा होती 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये, झाला की नाही, बाकी कुठल्या गोष्टींमध्ये फरक पडला, सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह मीट झाले की नाही, हे सगळं रिझल्ट मध्ये येणार आहे. द रिझल्ट शुड बी इसेन्शियल फॉर डिस्कशन. आता हे याचं महत्व असं की मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला सांगायचे खूप असतं. एखादी ट्रायल केली तुम्ही तर तुम्हाला त्याच्यातनं जे फक्त पी व्हॅल्यू मधनं कळणार नाहीये अशा खूप गोष्टी असणार आहेत आणि त्याचा तुम्हाला उहापोह डिस्कशन मध्ये करायचा आहे. त्या सगळ्याचा नामोल्लेख म्हणूयात आपण. या सगळ्याची बिया या रिझल्ट्स मध्ये रुजवल्या पाहिजेत. सीडलिंग ज्याला आपण म्हणतो हे रिझल्ट्स मध्ये केलं पाहिजे. त्याचा आधार घेत तुम्ही डिस्कशन लिहिलं पाहिजे. म्हणजे मेथोडॉलॉजी मध्ये वाचणाऱ्या माणसाला अंदाज येतो की रिझल्ट काय अपेक्षित करावेत किंवा रिझल्ट्स मला कुठल्या डोमेन मध्ये मिळणार आहेत. व्हेन वी टॉक अबाउट डायबेटिक स्टडी, वाचणाऱ्या माणसाला माहिती असतं की रिझल्ट मध्ये मला काय बघायचंय, HbA1c बघायचंय, फास्टिंग आणि पोस्ट प्रांडियल शुगर बघायची आहे आणि इतर काही कॉम्प्लिकेशन झाली किंवा नाही झाली ते बघायचंय. रिझल्ट जेव्हा माणूस एखादा वाचतो तेव्हा त्याला अंदाज येतो की अच्छा ही ट्रायल प्रायमरी एंड पॉईंट मीट झाला किंवा नाही झाला, जे काय झालं ते त्याला कळतं. परंतु त्याचा टेक होम मेसेज हा वेगळा असू शकतो जे तुम्हाला म्हणायचंय त्याच्यापेक्षा. याला उत्तर काय, तर तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही त्याचं सीडिंग या ठिकाणी करून ठेवलं पाहिजे. एकच मिनिट, मला वाटतं माझं स्लाइड वेगळीच झाली का.
माझा आवाज येतोय? येतोय सर, येतोय. आवाज येतोय सर Okay. आपला, बोला सर. ओके ओके ओके. त्यामुळे डिस्कशन मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत त्या सगळ्याचा आपण ज्याला म्हणतो की आयडिया दिली गेली पाहिजे रिझल्ट या सेशन मध्ये, जेणेकरून रिझल्ट मध्ये आलेल्या गोष्टी तुम्ही डिस्कशन मध्ये विस्ताराने मांडू शकता. किंवा तुम्हाला जे म्हणायचं ऍक्च्युअली म्हणजे रिझल्ट भलेही आपण म्हणूयात की पी व्हॅल्यू सिग्निफिकंट नाही आली आणि तुमचं औषध जे आहे ते HbA1c कमी करू शकलं नाही, असा रिझल्ट तुम्हाला जर का फाइंड आउट झाला, तर तुम्हाला त्याचं लॉजिक काय आहे किंवा वेदर यू गो विथ इट, वेदर यू ऍक्सेप्ट इट, अँड इफ यू डू देन व्हॉट इज द रिझन. इफ यू हॅव सम कन्सर्न्स देन देर इज अ स्कोप इन डिस्कशन टू राईट दॅट. त्यामुळे डिस्कशनची तयारी ही रिझल्ट मध्ये आपण केली पाहिजे. जर का तुम्हाला डिस्कशन लिहिताना असं लक्षात आलं की अरे मी हे जे काही लिहितोय याला आधारच नाहीये, तर तो आधार पुन्हा तुम्ही रिझल्ट जाऊन एडिट करून रिझल्ट मध्ये ते ऍड केलं पाहिजे. म्हणजे रिझल्ट मध्ये असलेल्या गोष्टी या तुम्ही डिस्कशन मध्ये नंतर विस्ताराने तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल हे लिहिलं पाहिजे. Remember that most journals offer the possibility of adding supporting materials to use them freely for data of secondary importance. In this way, do not attempt to hide data in the hope of saving it for a later paper. याचा अर्थ असा की तो खूप तुमचा जो पेपर आहे तो फोकस असला पाहिजे आणि कुठली गोष्ट तुम्ही लपवता कामा नये की नंतर वापरू म्हणून. कारण त्याचं आपण ज्याला म्हणूयात की त्याची सँक्टिटी जी असते ती याने लूज होते आणि अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रायमरी एंड पॉईंट पासून किंवा तुम्ही ज्याच्यासाठी ट्रायल करता आहात त्याच्यापासून वेगळ्या आहेत, त्या तुम्ही सप्लिमेंटरी मटेरियल म्हणून वापरू शकता. Use headings to keep results of the same type together, which is easier to review and read. Number these subsections for the convenience of internal cross-referencing. And always take into account publishers guide to authors. प्रत्येक कुठल्याही तुम्हाला आधी म्हणल्याप्रमाणे कुठल्याही जर्नल जे असतं त्यांना ऑथरसाठी गाईडलाईन त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळतील, तर त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमचं जे मॅन्युस्क्रिप्ट आहे ते डिझाईन करू शकता. रिझल्ट्स मध्ये सेक्शन्स आणि सबसेक्शन्स आणि पुन्हा सबसेक्शन्स असे कृती चालतात आणि त्याचा उहापोह किंवा त्याचं एकमेकांचं जे आपण क्रॉस रेफरन्सिंग म्हणू हे तुम्हाला सबसेक्शनच्या मध्ये करता येत. उदाहरणार्थ तुम्ही HbA1c बद्दल बोलत आहात प्रायमरी एंड पॉईंट बद्दल, पण तुम्हाला सबसेक्शन तुम्ही पुढे त्याचा असा केला की आधी म्हटल्याप्रमाणे कॉम्प्लिकेशन्स की समजा तुमच्या 50 पेशंट्स पैकी 4 लोकांच्या डायबेटिक फूटला खूप चांगला रिझल्ट आला की जो लॉंग स्टँडिंग फरक नव्हता पडला त्यांना आणि त्यांची जखम हील व्हायला लागली किंवा हील झाली. या गोष्टी तुम्ही सबसेक्शन मध्ये टाकून त्याचा जे क्रॉस रेफरन्सिंग आहे ते तुम्हाला तिथं करता येईल. आणि डिस्कशन जेव्हा तुम्ही लिहायला घ्याल तेव्हा तुम्ही रिझल्ट मध्ये लिहिलेली ही गोष्ट त्याचा आधार घेऊन तुम्ही ते पुढे विस्ताराने लिहाल आणि त्याची कारण मीमांसा लिहाल की भलेही HbA1c स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट कमी झालेलं नाहीये आफ्टर टेकिंग मेडिकेशन. हाऊएव्हर देर वॉज अ गुड एव्हिडन्स दॅट the medicine was useful for the patients because there were 4 patients with diabetic foot who got their ulcer healed to a good extent, which was not happening since years together. या प्रकारचं जी गोष्ट आहे की जेणेकरून तुमचा जो पेपर आहे त्यांनी रीडरच्या मनामध्ये फक्त प्रायमरी एंड पॉईंट मीट नाही झाला म्हणून तुमचा IP हा बरोबर नाहीये किंवा वापरला नाही पाहिजे हा हे तो टेक होम मेसेज घेऊन जाणार नाही. For the data, decide on a logical order that tells a clear story and make it easy to understand. Generally, this will be the same order as printed in the method section. आता तुम्हाला ते सांगितल्याप्रमाणे मेथोडॉलॉजी जी असते त्यांनी ती वाचताना रीडरला अंदाज येतो की मला काय बघायचं आहे रिझल्ट सेक्शन मध्ये आणि रिझल्ट सेक्शन वाचताना त्याला अंदाज येतोय की हे जे मी वाचतोय त्याचं हाऊ डू आय इंटरप्रिट तर ते डिस्कशन मध्ये असणार. त्यामुळे मेथोडॉलॉजी, रिझल्ट्स आणि डिस्कशन या तिन्ही गोष्टी these 3 things should go hand in hand always in the same order. Must not include references. अर्थात रेफरन्सेसचं काही कारणच नाही इथे येण्याचं. याचं कारण हे रिझल्ट आले ते तुम्हाला आलेले आहेत. त्यामुळे कुठल्या इतर स्टडीमध्ये आलेले रेफरन्सेस किंवा तुम्ही इतर जे वाचलेलं जे मटेरियल आहे त्याचे रेफरन्सेस इथे येण्यामध्ये काहीही लॉजिक नाहीये. आय थिंक दिस इज व्हेरी क्लिअर की तुम्हाला समजा HbA1c आहे तर ते अमुक दुसऱ्या स्टडीमध्ये 2 वर्षापूर्वी झालेल्या स्टडीमध्ये HbA1c कमी झालं होतं हे सांगायची रिझल्ट ही जागा नाहीये, हे सांगायची डिस्कशन ही जागा आहे. ओके, सो इफ यू रेफर टू अदर्स इट इज बिकॉज यू आर डिस्कसिंग युअर रिझल्ट्स अँड दस बीस included in the discussion. So whatever you want to say about other references you should include it in the discussion chapter.
basics in statistics. Indicate the statistical tests used in all relevant parameters. For example, mean and standard deviation, median and interparcel range, जे काय असेल ते. म्हणजे तुम्हाला जर का तुमचा डेटा मीन आणि SD मध्ये असेल, हे तुम्ही कधी वापराल तर जनरली डेटा तुमचा कोहोर्ट जो असेल, जे फाइंडिंग आहे ते बऱ्यापैकी कोहेसिव्ह आहे. म्हणजे खूप डिस्पर्स डेटा नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही मीन वापरता. आणि जर का तुमचा डेटा खूप डिस्पर्स्ड आहे, म्हणजे लोएस्ट आणि हायेस्ट व्हॅल्यू याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि खूप जणांच्या व्हॅल्यूज या मध्ये आहेत, पसरलेल्या आहेत, त्या केसमध्ये मीडियन वापरतो आपण. ओके, ते आता सांगितलं. फॉर नंबर्स यूज टू सिग्निफिकंट डिजिट अनलेस मोर प्रिसिजन नेसेसरी. फॉर एक्झाम्पल, डू नॉट राईट 2.0785644, पण 2.08 वुड बी सफिशियंट. हे तुम्हाला माहिती असेल की जर का तुम्हाला इथं 8 का आलं 7च्या ऐवजी, तर 5 पेक्षा जास्त जर का हा नंबर असेल पुढचा, तर तुम्ही 1 नी वाढू शकता. हे जर का मला 0.1च हवा असेल, 1च पर्सेंटाईल हवा असेल, त्या केसमध्ये मी आय विल टेक इट ॲज 2.1, कारण की हे दिस इज मोर दॅन 5, सो आय कॅन कन्वर्ट दिस 0 to 1 and I can just skip this. Never use percentage for very small samples. For example, 1 out of 2 should not be replaced by 50%. जेव्हा खूपच कमी सॅम्पल्स असेल तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज वापरून काय उपयोग नाही. पर्सेंटेज कशासाठी आहे की जेव्हा खूप जास्त फिगर असेल आणि इट इज डिफिकल्ट फॉर द रीडर टू अंडरस्टँड, देन इट इज फॉर दॅट. जर का 4च लोक असतील आणि तुम्ही 50% म्हणाल, त्यापेक्षा 2 out of 4 म्हणलेलं इट इज जास्त, इट इज मोर सजेस्टेड अँड ऍडवाइज्ड. Discussion here, you mean you must respond to what the results mean. As I told, as I am telling since beginning, that discussion is the thing. It is your pitch. It is your home pitch. It is the thing that, you know, there is no restrictions on your pen. You go on writing. Later on edit if you want to. But then here is discussion is the stuff which you would want to tell to the readers that this is the take home message. Whether take home message go very much in line with the results or it doesn't go very much in line, but probably it is not that incoherent with the results. So when you want to say that, here is your chance that you give to the reader your own interpretation of the results. कारण हे तुमचा ट्रायल आहे, हे तुम्ही केलेला स्टडी आहे, मग तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल. Probably it is the easiest section to write, but the hardest section to get it right. लिहायला डिस्कशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जनरली आपण जे उत्तरपत्रिका वाचतो, जेव्हा मुलांनी लिहिलेले आयुर्वेदाचे उत्पत्तीपासून सुरू करून काही लिहितात, भरताळ ज्याला आपण म्हणतो ते भरत असतात, त्या प्रकारचं लिहायला स्कोप आहे इथे डिस्कशन. पण तसं लिहायची अजिबात गरज नाहीये. खरं तर हे खूप वाईजली लिहिलेला गेलेला चॅप्टर पाहिजे डिस्कशन हा, आणि ज्यामध्ये तुम्हाला जे वाटतंय ते लिहायला इथे स्कोप आहे. तुम्हाला जे वाटतंय ते लिहायला स्कोप रिझल्ट मध्ये नाहीये किंवा मटेरियल्स मेथड्स मध्ये नाहीये. काही प्रमाणात इंट्रोडक्शन मध्ये आणि खूप जास्त प्रमाणामध्ये डिस्कशन मध्ये हे पॉसिबल आहे. Here you get the chance to sell your data, so to speak. Take into account that a huge number of manuscripts are rejected because the discussion is weak. So this is very interesting. बऱ्याचदा डिस्कशन मध्ये कळतं की नक्की त्या रिसर्चरला काय म्हणायचं आहे. जर का ते वीक असेल डिस्कशन, तर बऱ्याचदा पेपर हा ऍक्सेप्ट केला जात नाही. यू नीड टू मेक द डिस्कशन करस्पॉन्डिंग टू द रिझल्ट्स, बट डू नॉट रिइटरेट द रिझल्ट्स. हे खूप महत्वाचं आहे. रिझल्ट जे आले तेच तुम्ही कॉपी पेस्ट करता कामा नये. रिझल्टच्या बेसिसवरती तुम्हाला काय म्हणायचंय ते तुम्ही इथे म्हणलं पाहिजे. हिअर यू नीड टू कम्पेअर द पब्लिश रिझल्ट्स बाय युअर कलिग्स विथ युअर्स. मी जे तुम्हाला मगाशी म्हणालो की रिझल्ट सेक्शन मध्ये रेफरन्सेसची गरज नाहीये, पण रेफरन्सेसची गरज या ठिकाणी डिस्कशन मध्ये मात्र येते. नेव्हर इग्नोर वर्क इन डिसएग्रीमेंट विथ युअर्स. म्हणजे काय, तर तुम्हाला जे आलेले रिझल्ट्स आहेत ते समजा इतरांचे नाही आहेत किंवा तुम्हाला रिझल्ट्स इतरांपेक्षा वेगळे आलेले आहेत, तर तुम्ही आधीचे रिझल्ट्स, आधीचे स्टडीज इग्नोर करू नका. हे खूप महत्वाचं आहे. इनफॅक्ट काय करा, यू मस्ट कन्फ्रंट इट की नाही, माझा आलेले रिझल्ट आतापर्यंतच्या रिझल्ट पेक्षा, आतापर्यंत जो पब्लिश डेटा आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. अँड कन्व्हिन्स द रीडर दॅट यू आर करेक्ट ऑर यू आर बेटर. जर का तुम्ही इतर रेफरन्सेसचा वापर नाही केला किंवा त्यांना दुर्लक्ष केलं आणि फक्त तुमचं जो ट्रायल स्टडी रिझल्ट आहे तो पुढे मांडलात,
तर वाचणाऱ्या माणसाला नक्की कळत नाही की हा सगळ्या ज्याला आपण फ्लो ऑफ नॉलेज म्हणतो त्याच्यामध्ये कुठं आहे नक्की. त्याचं ओरिएंटेशन येणं याच्यासाठी इतर पूर्वासुरींचं वर्क जे आहे, काम जे आहे त्याला स्थान देणं, त्याची दखल घेणं आणि आपला जो तुम्हाला जो आलेला रिझल्ट आहे तो त्याच्याबरोबर जातो का नाही जात जे आहे ते मांडणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जर का म्हटलात की नाही मला रिझल्ट वेगळा आलेला आहे आणि हे काय चुकी, हे काय बरोबर नाहीये, असं कसं होऊ शकेल की 10 लोकांनी केलं तर त्याच्यापेक्षा माझं वेगळं आलं तर मी नक्की काहीतरी चूक केली आहे. असं करू नका. तुम्हाला आलेले रिझल्ट हे तुम्हाला आलेले आहेत आणि ते तुम्ही तसेच मांडणं हे अपेक्षित आहे. जर का तुम्ही सुद्धा त्या 10 लोकांप्रमाणेच तुमचा रिझल्ट बदलला, त्यांच्या सोयीने असलेला केला, तर एका मूळ ओरिजिनल रिसर्चला रीडर मुकतो आणि याने शास्त्राचीच हानी होते. शक्यता अशी पण असते की असू शकेल मोठी की ते 10 जी लोक आहेत ते 10ही लोकांनी वाचणाऱ्याला काय आवडेल ते गृहीत धरून लिहिलेलं असेल. त्यामुळे तुमचा पेपर हा कदाचित पहिला पेपर असा असेल की जे वाचणाऱ्याला कदाचित आवडणार नाही, पण तो तुम्ही जे तुम्हाला सापडलं जो रिझल्ट तो तुम्ही मांडलाय हे मात्र नक्की करा. प्रत्येक वेळेला तुमचं रिझल्ट जे ट्रायल मेडिकेशन आहे, आयपी जो आहे तो कंट्रोल पेक्षा भारी असला पाहिजे असं नाही. बऱ्याचदा तुमचा रिझल्ट हा त्याच्या इतकंच, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नॉन इन्फेरियरिटी ट्रायल आहे की तेवढा इथंच आहे, त्याच्यापेक्षा बेटर नाहीये. कदाचित नॉन इन्फेरियरिटी सुद्धा फेल होऊ शकते की त्यामुळे तुमचं आयपी जे आहे, इन्व्हेस्टिगेशन प्रोडक्ट आहे ते कंट्रोल पेक्षा कमी दर्जाचं आहे. असं जरी आलं तरी सुद्धा इट इज अ गुड information or knowledge shared to the science. So do not undermine the results if they are not the one which you had expected or which you think that the reader are expecting. तर ती तसं मांडण्याचं धारिष्ट्य, धाडस आणि करेज ठेवा जेणेकरून सायन्सला जो खरा रिझल्ट आहे, खरा डेटा आहे तो मिळेल. डिस्कशन हा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मांडता येईल की मी जे 10 ट्रायल वाचल्या, मॅनशूट वाचले त्याच्याशी माझा रिझल्ट मेळ खात नाही, याची कारणं खालीलप्रमाणे असतील किंवा असू शकतील किंवा मला माहित नाही काय कारणाची आहेत, हे मांडण्याचं काम डिस्कशन मध्ये आहे. डिस्कशन मध्ये अव्हॉइड स्टेटमेंट दॅट गो बियॉन्ड व्हॉट द रिझल्ट कॅन सपोर्ट. मी तुम्हाला आधी म्हटलं त्याप्रमाणे सीडिंग करणं जे आहे, बिया पेरणं जे आहे ते रिझल्ट मध्ये होणार आहे आणि त्याचं ऍक्च्युअली ज्याला आपण म्हणतो खुरपणी करणं किंवा त्याचे फळं घेणं हे डिस्कशन मध्ये होणार आहे. त्यामुळं नवीनच एखादा मुद्दा तुम्ही डिस्कशन मध्ये काढू नका. ज्याचा उल्लेख रिझल्ट्स मध्ये आहे त्याच अनुषंगाने पुढे लिहा, म्हणजे ते इट गोज हँड इन हँड. मी तुम्हाला म्हणतो त्याप्रमाणे रिझल्ट आणि डिस्कशन ह्या गोष्टी एकमेकांना खूप सपोर्टिव्ह पाहिजेत आणि रिझल्टच्या बेसिक अनुषंगानेच पुढे तुम्हाला डिस्कशन लिहिता आलं पाहिजे. डिस्कशन लिहिताना तुमच्या लक्षात आलं समजा की अरेच्या हा मुद्दा मला लिहायचा होता पण तो रिझल्ट मध्ये नाही, तर गो बॅक टू रिझल्ट, एडिट द रिझल्ट, ऍड इट, किंवा तुम्हाला काही लिहायचं तर त्या ठिकाणी ते मेन्शन करा आणि तो रेफरन्स घेऊन तुम्ही डिस्कशन मध्ये पुढे त्याचा विस्तार करू शकता आणि तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. अवॉइड अनस्पेसिफिक एक्सप्रेशन, हायर टेम्परेचर, लोअर रेट, हायली सिग्निफिकंट असं करण्यापेक्षा 35 डिग्रीज, 0.5%, वॉट एव्हर, पी लेस दॅन 0.005 वगैरे गोष्टी मेन्शन करा. आता तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा एखादा रीडर आहे तो डिस्कशन पर्यंत वाचत आलेला आहे तेव्हा त्याला तुमच्या ट्रायलची खूप चांगली माहिती झालेली आहे. अशा ठिकाणी अचानक नवीन टर्म्स आणू नका जे आतापर्यंत कधी म्हणलेलं नाहीये. ते अचानकच आयडिया एखादी किंवा टर्मिनॉलॉजी किंवा एखादं फाइंडिंग याच्यामध्ये आलंय डिस्कशन मध्ये, असं अजिबात करू नका. त्याचा आपण म्हणतो दाताखाली खडा येतो एकदम, असं काही नवीनच आलं की. त्यामुळं इट शुड बी कोहेरंट. द ओव्हरऑल जो सुरू झालो आपण जिकडून इंट्रोडक्शन पासून ते डिस्कशन आणि पुढे कन्क्लुजन आणि एक्नॉलेजमेंट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इट शुड कम्प्लीट द लूप. त्यामुळे नवीन एखादी गोष्ट तुम्ही कधीही डिस्कशन मध्ये आणली नाही पाहिजे. डिस्कशन मध्ये जो रीडर आहे त्याला शांतपणे खुर्चीवर मागे टेकून आरामात तो वाचतोय आणि त्याला कुठलाही धक्का नकोय. आता त्याला समजून घ्यायचंय की तुम्हाला जे रिझल्ट आले त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. त्या ठिकाणी त्याला फक्त एक्सप्लेनेशन अपेक्षित आहे किंवा तुमचं म्हणणं अपेक्षित आहे. त्याला नवीन कुठलीही गोष्ट अपेक्षित नाहीये वाचायला. त्यामुळे नवीन कुठलीही गोष्टीची इंट्रोडक्शन, नवीन टर्मिनॉलॉजी डिस्कशन मध्ये अजिबात देऊ नका. स्पेक्युलेशन्स ऑन पॉसिबल इंटरप्रिटेशन्स आर अलाउड. म्हणजे काय की स्पेक्युलेशन्स आहेत की मला असं, तुम्हाला तेच म्हटलं की मला असं वाटतंय, आय थिंक सो, द लॉजिक कुड बी दिस काइंड ऑफ सेंटेन्सेस आर अलाउड इन डिस्कशन.
की माय हायपोथेसिस इज ऑर द रिझन बिहाइंड दिस कुड बी दिस, असं असेल तर ते डिस्कशन मध्ये चालतं, रिझल्ट मध्ये नाही चालणार. बट दिस शुड बी रूटेड इन फॅक्ट रादर दॅन इमॅजिनेशन. म्हणजे काय की तुमचं हे इंटरप्रिटेशन आहे, पण ते फॅक्टच्या जवळ जाणार असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा म्हणता की माझं औषध HbA1c त्यांनी कमी नाही केलं, स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट कमी नाही झालं, परंतु मला असं वाटतं की तरी सुद्धा हे औषध डायबिटीस असलेल्या लोकांनी घ्यावं. याचं कारण त्यांनी काही लोकांचे डायबेटिक वुंड कमी केली. त्यामुळे कदाचित अशी शक्यता आहे की माझी लॅब जी आहे ती कदाचित तिने प्रॉपर रिडिंग दिलं नाही का, किंवा माझा सॅम्पल साईज कमी होता का, कारण जे दिसल्या गोष्टी मला क्लिनिकली जशी वुंड हील झाली, वेअरएज लॅब रिझल्ट होता सॉरी आणि सॅम्पल साईज कमी होती. त्यामुळे मग शुड देअर बी वन मोर क्लिनिकल ट्रायल फॉर माय IP with bigger sample size? All such things you can very well mention in discussion. आता जेव्हा आपण इंटरप्रिटेशन म्हणतो, आपण डिस्कशन मध्ये काय करतो, वी गिव्ह इंटरप्रिटेशन इन द डिस्कशन. मग चांगलं इंटरप्रिटेशन असण्यासाठी काय असलं पाहिजे? हाऊ डू दी रिझल्ट रिलेट टू द ओरिजिनल क्वेश्चन ऑर ऑब्जेक्टिव्ह आउटलाईन द इंट्रोडक्शन. तुम्ही सुरुवात कशी करता इंट्रोडक्शन, त्या ठिकाणी तुमचा हायपोथेसिस असतो की तुम्ही हा ट्रायल सब्जेक्ट म्हणून का घेतला, हा टॉपिक का घेतला, आणि तुम्हाला काय बघायचं आहे ऍक्च्युली ट्रायल मध्ये, त्या गोष्टीचा रिझल्ट मध्ये असणारा त्याचं फाइंडिंग आणि त्याचं डिस्कशन मध्ये त्याचा केलेला उहापोह. डू द डेटा सपोर्ट युअर हायपोथेसिस. जो डेटा तुम्हाला मिळालेला आहे आणि तुमचा हायपोथेसिस काय आहे, सपोर्ट करतं का नाही, हे इंटरप्रिटेशन याचं त्या डिस्कशन मध्ये आलं असलं पाहिजे. आर युअर रिझल्ट कन्सिस्टंट विथ अदर इन्व्हेस्टिगेटर्स हॅव रिपोर्टेड. मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे 10 पैकी 9 लोकांचं काहीतरी वेगळं असेल आणि तुमचं काहीतरी वेगळंच आहे, तरी सुद्धा हरकत नाही. फक्त तुम्हाला काहीतरी त्याचं लॉजिक किंवा रिझनिंग देता आलं तर द्यायला आलं पाहिजे. जर का तुम्हाला असं लॉजिक किंवा रिझनिंग देता येत नसेल, तर त्या केसमध्ये तुम्ही असं म्हटलं पाहिजे की हा मला आलेला रिझल्ट आहे. However, the other investigators' results is totally different. The reasons of which I am unaware, but further studies with more sample size or better study design might answer this discrepancy. त्यानंतर डिस्कशन मध्ये काय आलं पाहिजे, विकनेसेस आणि डिस्क्रिपन्सीज. उदाहरणार्थ डिस्क्रिपन्सी सापडली आता मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की HbA1c तर कमी झालेलं नाहीये, परंतु कॉम्प्लिकेशन्स मध्ये खूप चांगला फरक पडलाय. तर ही डिस्क्रिपन्सी काय आहे याचं डिस्कशन तुम्ही केलं असलं पाहिजे. मग तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे की हे जे औषध आहे हे डायरेक्ट शुगरवरती काम करत नाही कदाचित, परंतु ते धातूंवरती काम करतं किंवा इम्युनिटीवरती काम करतं वगैरे वगैरे. म्हणजे या सगळ्या ज्या डिस्क्रिप्टिव्ह गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात की हे असं का असेल, या सगळ्या गोष्टीचं उहापोह आणि लेखाजोखा डिस्कशन मध्ये घेता आलं पाहिजे. If your results are unexpected, try to explain why. Is there another way to interpret your results? आता तुम्हाला म्हणलं त्याप्रमाणे की जर का तुमचे रिझल्ट तुमच्या समोर आहेत, परंतु अजून एका वेगळ्या पद्धतीने बघता येईल काय रिझल्ट कडे, हा स्कोप आहे डिस्कशन लिहिण्यामध्ये. व्हॉट फर्दर रिसर्च वुड बी नेसेसरी टू आन्सर द क्वेश्चन रेज्ड बाय रिझल्ट्स. म्हणजे मला जे फाइंडिंग आलेले आहेत तर त्याच्यामधनं अजून पुढच्या रिसर्चचा काही स्कोप आहे का वेगळ्या पद्धतीचा, तर ते डिस्कशन मध्ये मांडलं पाहिजे. एक्सप्लेन व्हॉट इज न्यू विदाउट एक्झॅगरेटिंग. एक्झॅगरेट न करता सांगता आलं पाहिजे की याच्यामध्ये नवीन काय आहे. क्लिअर. आय थिंक वी हॅव गॉट 10 minutes नाव. आय विल जस्ट रॅप अप इट क्विकली. दिस सेक्शन शोज हाऊ टू वर्क advances the field from present state to the knowledge. In some journals it is separate section. आधी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचदा कन्क्लुजन आणि डिस्कशन एकाच ह्याच्यामध्ये येतं, काही काही ठिकाणी हे वेगळं असतं. Don't repeat the abstract list or listing experimental results. Previous statements should be avoided as far as possible. Introduction should be compelling. This is your opportunity to convince readers that you clearly know why your work is useful. A good introduction should answer following questions. What is the problem to be solved? Are there any existing solutions? Which is the best solution? What is its limitation? What do you hope to achieve? मला वाटतं आपण आता थोडंसं फास्ट जाऊयात. Never use more words than necessary. To be concise and to the point. Don't make this section into a history lesson. Long introductions put readers off. Introduction should be, भलेही ती तुम्ही लिहित आहात आणि
क्रिस्प असली पाहिजे, तरी सुद्धा ती खूप मोठी आणि फक्त आधीची हिस्ट्री देणारी अशी नसावी. कारण की मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे बरेच रीडर्स हे they are learned people, they are well-read people. They don't want the things that they already know. So introduction should just create a good background and should explain why did you choose this particular topic. Introduction must be organized from global to the particular point of view. म्हणजे मला माझा रिसर्च समजा फक्त HbA1c करता आहे, तर मग मी एकूणच डायबिटीस, त्यानंतर टाईप 1 टाईप 2 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीसचं महत्व ग्लोबली कसं आहे आणि मग मी HbA1c महत्वाची काय आहे इथपर्यंत येते, मग मी या ट्रायल पर्यंत कसा आलो आणि का घेतली करायला वगैरे वगैरे गोष्टी आल्या पाहिजेत. स्टेट द पर्पज ऑफ द पेपर, रिसर्च स्ट्रॅटेजी and always keep them separate to ensure that the manuscript flows logically from one section to the next. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे इंट्रोडक्शन, मटेरियल मेथड, रिझल्ट्स, डिस्कशन, कन्क्लुजन या सगळ्या गोष्टी एका फ्लो प्रमाणे, एखाद्या नदीप्रमाणे आल्या पाहिजेत. एखाद्या त्याला आर्टिफिशियल किंवा त्याला असे झटके नसले पाहिजे, अचानक काही अशा नसल्या पाहिजेत. सुरुवातीपासूनच एक छान फ्लो त्यामध्ये आला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला इंट्रोडक्शन सगळ्यात शेवटी लिहायचं कारणच आहे की तुम्हाला आता माहिती आहे, आता तुम्हाला कुठून सुरुवात केली की काय फ्लोनी येईल याचा तुम्हाला चांगला अंदाज शेवटी आलेला असतो. एक्सप्रेशन such as नॉवेल, फर्स्ट टाइम, फर्स्ट एव्हर, पॅराडाइम चेंजिंग या सगळ्या गोष्टी अजिबात वापरता कामा नयेत. तुम्ही जे होता होई तो सायंटिफिक आणि जार्गन असलेल्या आणि अशा साहित्यातल्या गोष्टी त्याचे शब्द वापरता कामा नयेत. ऍब्स्ट्रॅक्ट, मेक इट इंटरेस्टिंग, इझिली अंडरस्टूड. ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये there are two words in abstract, what has been done and what are the main findings. या दोन गोष्टींची उत्तर abstract मध्ये दिली पाहिजेत. You must be accurate, it gives key result. It is very important to remind that the abstract offers a short description of the interpretation or conclusion in the last sentence. Abstract चं शेवटचं सेंटेन्स जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात शेवटचं जे सेंटेन्स आहे ते वाचूनच बऱ्याचदा abstract वाचायचं की नाही हे ठरतं बाय द पब्लिशर. आणि abstract जर का इंटरेस्टिंग असेल देन ही विल गो फॉर डिस्कशन आणि मग अख्खा पेपर वाचून तो पुढे तुमचं पब्लिकेशन जे आहे ते पब्लिकेशनसाठी स्वीकारतो. Title, I won't take much of your time for title. It should be informative, concise. Dedicate some time to think. मी तुम्हाला आधी टायटल बद्दल आपण बोललो आहेत, कीवर्ड सुद्धा आपण बोललेलो आहेत. आय वोंट डू दॅट. एक्नॉलेजमेंट, ज्या ठिकाणी जे लोक ऑथर होणार नाहीयेत पण तुम्हाला त्यांना एक्नॉलेज करायचं आहे, उदाहरणार्थ टेक्निकल हेल्प आणि असिस्टन्स विथ रायटिंग, प्रूफ रिडिंग किंवा तुम्हाला एकूणात कन्सेंटिंग मध्ये किंवा एकूणात IP प्रिपेअर करण्यामध्ये जे कोणी तुम्हाला मदत केली त्या लोकांचं एक्नॉलेजमेंट करणं हे आवश्यक आहे. फंडिंग एजन्सी कोणी असेल त्याचं एक्नॉलेजमेंट करणं हे आवश्यक आहे. व्हॅन्कुव्हर आणि ऑक्सफोर्ड दोन तुम्हाला माहिती आहेत फेमस रेफरन्सिंग स्टाईल आणि त्याच्या एंडनोट आणि मॅन्डली खूप छान सॉफ्टवेअर्स आहेत रेफरन्सेस अरेंजमेंटसाठी. बऱ्याचदा आता एक असा व्ह्यू पण आहे, इव्हन मोठमोठे जर्नल्स ते आता दे आर थिंकिंग टू एक्सेप्ट दॅट इज वी शुड नॉट स्टिक टू अ पर्टिक्युलर फॉर्मॅट as long as the references are comprehensive, in the sense that they take into consideration the title, the authors आणि DOI म्हणजे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. हा जो आहे तो डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर आहे. हा तुम्ही जर का टाकला गुगल केला तर तुम्हाला अख्खा पेपर येऊ शकतो जर का तो फ्री असेल तर. अदरवाईज पेड असलं तुम्हाला ती लिंक मिळू शकेल. तर या प्रकारचा आधी ऑथर्स, मग टायटल, त्याचं जे टायटल आहे ते लिहिलेलं आहे आणि कुठल्या जर्नलमध्ये आणि कुठल्या साली कुठल्या पेजवरती प्रकाशित झाले ते अशा प्रकारे रेफरन्सेस लिहायचे असतात. फायनली चेक स्पेलिंग मिस्टेक्स, इयर ऑफ पब्लिकेशन, युजेज ऑफ अँड ऑल, पंक्च्युएशन, वेदर ऑल रेफरन्सेस आर इन्क्लूड आर नॉट, या सगळ्या गोष्टी बघा. हे महत्वाचं आहे. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये झालेला पेपर पब्लिश आहे, त्यामध्ये 25,000 पेक्षा जास्त रिपोर्ट्स हे बेसिक सायन्सेस मध्ये 1979 to 83 मध्ये झाले. 101 of those claimed that new discoveries had clear clinical potential. 5 resulted in licensed clinical intervention and only 1 intervention was used widely. You see the inefficiency of basic science. 25,000 पेक्षा जास्त जेव्हा येतात तेव्हा एक कुठला तरी मॉलिक्यूल हा लोकांना उपयोगी पडतोय. त्यामुळे there is a lot of scope that we select our topic very wisely so that it becomes useful for the people at large. हे जे आहे हे तुम्हाला गुगल वरती मिळेल. विकिपीडिया मधनं मी हे कॉपी पेस्ट केलेलं आहे. These are various ways by which you can write papers आणि हे खूप उपयोगी या लिंक्स आहेत सगळ्या. मे बी
I will share the presentation or these links with you so that you get this idea and what it contains. Wrong questions, badly designed studies and not published. याच्यामुळे खूप प्रकारचा वेस्टेज होत राहतो. फायनान्शियली, मॅन आवर्स, रिसोर्सेस सगळ्याचं वेस्टेज होतं. कधी जर का तुम्ही चांगल्या प्रकारे डिझाईन स्टडी नाही केली तर, किंवा चांगला टॉपिक वापरला नाही तर, चूज नाही केला तर, आणि पब्लिकेशन चांगलं नसेल तर, प्रत्येक टप्पा रिसर्चसाठी खूप महत्वाचा आहे आणि खूप क्रुशियल आहे. इथं महत्व बघा, म्हणजे जर का गार्बेज डेटा असेल, डेटा चांगला नसेल, मॉडेल किती चांगला असेल तरी सुद्धा रिझल्ट हे खराब गार्बेज येतात. म्हणजे गार्बेज गोज इन, गार्बेज गोज आउट. जर का डेटा खूप छान आहे परंतु मॉडेल खराब आहे तरी सुद्धा रिझल्ट गार्बेज येतात. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, डेटा शुड बी परफेक्ट आणि मॉडेल शुड बी परफेक्ट. These two will only give us the results which are perfect. Otherwise, we are going to get only garbage data, garbage result, which is of no use. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कॉन्सॉर्ट गाईडलाईन त्याचा स्नॅपशॉट घेतलाय मी हा इथे, ज्यामध्ये तुम्हाला हे ऑनलाईन मिळेल. तुम्हाला 1 ते 22 जे वेगवेगळे चेकलिस्ट आहेत त्यामध्ये, आणि डिस्क्रिप्शन त्याचं, टायटल अँड ॲब्स्ट्रॅक्ट, इंट्रोडक्शन, बॅकग्राऊंड, मेथड्स, पार्टिसिपंट्स, इंटरव्हेन्शन, ऑब्जेक्टिव्ह, आउटकम्स, सॅम्पल साईज, रँडमायझेशन वगैरे वगैरे, स्टॅटिस्टिकल मेथड, रिझल्ट्स, पार्टिसिपंट फ्लो, रिक्रुटमेंट, बेसलाईन नंबर्स, हे सगळे इन्सिडेंसेस, ॲडव्हर्स इव्हेंट्स, डिस्कशन, इंटरप्रिटेशन, जनरलायझेबिलिटी आणि ओव्हरऑल एव्हिडन्स आउटकम. तर हे सगळं हा फ्लो तुम्हाला नेटवरती मिळेल कॉन्सॉर्ट गाईडलाईन्स मध्ये. तर तो तुम्ही जरूर वेळ काढून वाचा. हे जस्ट स्नॅपशॉट आय एम गिव्हिंग. हर्बल साठी वेगळ्या गाईडलाईन्स आहेत. आय हॅव डाउनलोडेड दॅट पेपर विथ मी. त्याच्यामध्ये आय जस्ट, दिस इज द स्नॅपशॉट ऑफ दॅट. रिकमेंडेशन्स फॉर रिपोर्टिंग रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स ऑफ हर्बल इंटरव्हेन्शन्स. सो दिस वॉज पब्लिश इन 2006 इन जर्नल ऑफ क्लिनिकल एपिडेमियोलॉजी. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हर्बलला उद्देशून, त्याच्यामध्ये चायनीज हर्बलचे जास्त उल्लेख आहेत एनिवेज, पण त्यांनी काही सजेशन्स दिलेत वेगळी, की जी कॉन्सॉर्ट गाईडलाईनपेक्षा जराशी वेगळी आहेत. तर त्या कुठली वेगळी आहेत तर जस्ट आय विल गो थ्रू व्हेरी क्विकली. आय नो टाइम, वी हॅव गॉट लिमिटेड टाइम हिअर. आय जस्ट मूव्ह ऑन टू हर्बल मेडिसिनल प्रोडक्ट नेम. तर ते कशा पद्धतीने आलं पाहिजे, लॅटिन नेम आलं पाहिजे, प्रॉपरेटरी प्रोडक्ट नेम आलं पाहिजे, whether the product used is authorized, licensed or new product, that should come. Characteristics of herbal plant, त्याच्यामध्ये त्याचं केमिकल अनालिसिस असलं पाहिजे. टाइप ऑफ प्रोडक्ट कुठलं यूज केलंय, रॉ केलंय का एक्स्ट्रॅक्ट केलंय, त्याचा वापर आला पाहिजे. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, तर जर का तुमचं प्रोडक्ट हर्बल असेल की जे बाय असणार आहे, तर तुम्ही मॅन्युस्क्रिप्ट लिहिताना नुसत्या कॉन्सॉर्ट गाईडलाईन्सचा वापर करू नका, तर हर्बल गाईडलाईन्सचा वापर करून त्यात ज्या गोष्टी दिल्यात त्याला तुम्ही कॉम्प्लाय करता का, ही दिस इज द चेकलिस्ट. तुझे चेक हे आहे का, नसेल तर ते त्यामध्ये आणा, त्याच्यामध्ये उल्लेख करा. आणि व्हेन यू गिव्ह युअर पेपर टू पब्लिकेशन, you mention there that the manuscript is written as per consort guidelines. This will have a good impact on the reviewer, on the publisher who is going to publish your manuscript. Actually, I won't go into details for the want of time. Those are there on the internet, but these are the things. So all in all, more scientists regard it as the new streamlined peer review process is as quite as improvement. पण एकूणच होतं असं की जेव्हा पेपर एखादा माणूस पब्लिकेशनला चाललाय तर एवढे सगळे अडथळे त्याला पार करून शेवटी पेपर हा ऍक्सेप्ट होत असतो. सो इट इज अ टफ जॉब, बट इट रिक्वायर्स काइंड ऑफ परसिव्हरन्स, इट रिक्वायर्स काइंड ऑफ गुड विजन, इट रिक्वायर्स काइंड ऑफ गुड knowledge of what you have done, and if you have those things clear in mind, I think manuscript writing is not a Herculean task. Only these whatever points that we discussed should be kept in mind as per the section that we are dealing with. Once again, thank you everybody for your attendance and for listening to me and for the chance of sharing my thoughts with you on this topic. थँक्यू सर, थँक्यू. यानंतर काही क्वेश्चन्स आहेत सर. डॉक्टर छापेकर सर, आपल्याला विनंती, आपण काही क्वेश्चन्स विचारावे सर. सर, वेळेचा अभाव, मी 1-2च प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे, आपण जेव्हा पेपर रायटिंग करतो तेव्हा त्याचा लिटररी रिव्ह्यू किती महत्वाचा असतो? म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये तो लिहायचा का की कुठे लिहायचा? लिटररी रिव्ह्यू हा इंट्रोडक्शन मध्येच लिहायला लागेल. आणि जर का तुम्हाला डिस्कशन मध्ये काही असे मुद्दे मांडायचे आहेत की जे तुम्हाला आलेल्या रिझल्ट पेक्षा थोडेसे वेगळे आहेत, तेव्हा सुद्धा लिटररी रिव्ह्यू होतो. पण ज्याला आपण लिटररी
रिव्ह्यू म्हणतो की नाही, ते फक्त MD-PhD थिसिस साठी जनरली आपण वापरतो. जे मॅन्युस्क्रिप्ट असतात स्पॉन्सर्ड ट्रायल्सचे, त्याच्यामध्ये लिटररी रिव्ह्यू हा शब्द वापरतो. बरोबर बरोबर. नाही वापरत नाही म्हणूनच विचारलं सर, की ते आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला कुठे वापरता येईल. इंट्रोडक्शन मध्ये आपण काही प्रमाणामध्ये करू शकतो. इंट्रोडक्शन मध्ये आणि डिस्कशन मध्ये समजा त्यातल्या काही गोष्टी आपल्याला वापरून आपलं म्हणणं मांडायचं असेल तर डिस्कशन मध्ये त्या गोष्टी येतील. ओके ओके. सर आणि रुग्णांचा जो आपण डाटा कलेक्शन करतो थिसिस मध्ये, त्याच्यामध्ये असे काही सॉफ्टवेअर्स मिळतात का रेग्युलर, म्हणजे रेडी बिफोर आणि आफ्टर आपल्याला कलेक्ट करून हे करता येईल का आपल्याला एक्सेल आणि याचा आधार घ्यायला? रिझल्ट्स मध्ये एक्सेल शीटचा आधार घेणं किंवा SPSS जर का असेल तर त्याचा तुलनेने सोपं असतं. बाकी सॉफ्टवेअर ECRF असतात, ते डायरेक्ट डेटा एंट्री केल्यानंतर एक्सेल मध्ये किंवा ऍक्सेस मध्ये कन्वर्ट करतात. असे सॉफ्टवेअर्स असतात. परंतु आपण म्हणजे MD-PhD तरी लेवलला आपण जनरली लोक एक्सेलच वापरतात. अच्छा अच्छा. थँक्यू सर. 2 प्रश्न मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, आमच्या पीजी स्टुडंटकडनं बरेचसे प्रश्न आलेले आहेत, तर आपण पुन्हा एकदा तुम्हाला वेळ असेल तेव्हा काही प्रश्नांचं समाधान आपण करूया. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह सेशन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मी दीपा भणगे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजच्या सेशन कन्क्लूड करावं. थँक्यू. धन्यवाद दीपा भणगे रांगणेकर मॅडम. सर. नमस्कार. नमस्कार. हा धन्यवाद सर. थँक्यू. खूप छान दिलं सर लेक्चर. आणि आतापर्यंत म्हणजे आम्ही असं स्टुडंटला सांगत असतो, पण इतकं डिटेल काय आम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे ते म्हणजे डिस्कशन काय लिहायचं किंवा ते रिसर्च पेपर कसा लिहायचा खूपच छान सांगितलं सर तुम्ही. एकदा सर कॉलेजला येऊन आमच्या पीजी स्टुडंटला एकदा पर्सनल म्हणजे प्रत्यक्ष सांगा अशी म्हणजे तुम्हाला विनंती आहे. मी येत असतो बऱ्याचदा आणि करेन याच्यासाठी एकदा लॉकडाऊन उठलं आपण करूया. आता येणाऱ्या नवीन स्टुडंट साठी सर तुम्ही यावं अशी आमची अपेक्षा. नक्की नक्की. धन्यवाद मॅडम. यानंतर आपले प्राचार्य डॉक्टर लोखंडे सरांना विनंती करतो की सरांनी रांगणेकर सरांचा आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं. लोखंडे सर. नमस्कार सर. अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयातर्फे मी आपलं मनस्वी आभार मानतो. खरं तर आपण आमच्या संस्थेमधील एक घटक आहात, कारण मला आठवतं 2002 पासून नियमित आपला संपर्क आहे आणि आतापर्यंत विद्यार्थ्यांना, आम्हाला शिक्षकांना सुद्धा भरपूर आपलं मदत झालेली आहे. कारण रिसर्च हा एक असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये कितीही जर खोल आपण गेलो तर त्याच्यामध्ये सापडत नाही. आणि आपण तर आजचं व्याख्यान मला असं वाटतं मी प्रथमच आतापर्यंत आपले ऐकले, पण आज थोडं डिटेल ऐकलं आणि ज्या पद्धतीने आपण मुद्दे मांडले, खरोखर आमचे विद्यार्थी इव्हन शिक्षकांना सुद्धा खरंच लेक्चर छान होतं. कारण शिक्षकांना हा प्रश्न नेहमी येतो, कारण बरेचसे आमचे टीचर गाईड आहेत आणि गाईड असल्यामुळे त्यांना हे विद्यार्थी प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर आपण बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण यापुढे असंच एखादं व्याख्यान आयोजित करू लॉकडाऊन उघडल्यानंतर आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आपण मार्गदर्शन करावं. आपण नियमित मार्गदर्शन करता. आज खरं तर आपलं 18 ते 30 असं एक फ्री नॅशनल वेबिनार आपण आयोजित केलं होतं. याच्यासाठी अनेक लोकांनी भरपूर कष्ट घेतले. मी सर्वांचं एक मनस्वी आभार मानतो. विशेषतः संस्थेने माननीय श्री होडकर साहेबांनी बऱ्याच दिवस सांगितलं होतं की आता आपल्याकडं टीचर्स नाही आहेत कारण लॉकडाऊनमुळं, तर असे एक चांगले वेबिनार काहीतरी असं करा. आणि आम्ही कल्पना छोटी केली होती, पण आपल्याकडं माननीय श्री डॉक्टर चाफेकर सर, भैरव तावशीकर सर हे उत्साही, खरोखर उत्साह आहे. कारण मी आज पाहतो 12 दिवस म्हणजे 18 ते 30 त्यांनी स्वतःच तिथून हे सर्व अरेंजमेंट केलेले आहे. आपण फक्त या ठिकाणी मोबाईलवर ऐकतो, पण त्यांनी तिथं बसून त्यांना म्यूट करणं, हे करणं, प्रेझेंटरचं हे टाकणं, हे त्यांनी 12 दिवस इतकं मनापासून केलं. मी आपले जे कॉर्डिनेटर आहेत दोघांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याच पद्धतीने आपले शिक्षक, खरं तर
शिक्षकामध्ये मरगळ होती, लॉकडाऊन झालेला आणि घरी आणि प्रत्येक जण मनात घाबरलेला होता. पण सुरुवातीला 1-2 दिवस झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे खरोखर चांगलं काहीतरी केलेलं दिसतंय आणि शेवटची पर्यंत अनेक शिक्षकाने भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आणि प्रत्येक ठिकाणी कन्क्लूड करणं, आभार मानणं, स्वागत करणं हे सर्व शिक्षकांनी पाहिलं. मी सर्व शिक्षकांचे मनस्वी आभार मानतो. त्याच पद्धतीने आमचे जे पीजीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. माझा अंदाज आहे बहुतेक रेकॉर्ड जर पाहिलं तर 99% पीजीचे विद्यार्थी शेवटपर्यंत उपस्थित होते. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याच पद्धतीने जे आपले युजीचे विद्यार्थी आहेत, तर युजीचे विद्यार्थ्यांच्या लाही आपण अटॅच केलं होतं. आज फक्त काय झालं की थोडं टॉपिक रिसर्च असल्यामुळं आपण युजीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभाग घेतला नाही. परंतु युजीचे विद्यार्थी कालपर्यंत भरपूर सर्वांचे आपल्या महाविद्यालयाचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम सर्व घडून आणण्यासाठी आपल्या कॉलेजचे डायरेक्टर माननीय पंकज सर यांनी सर्व ह्या प्रोग्रामचं नियोजन करण्यासाठी मदत केली. आपले जे कर्मचारी आहेत, गावडे, पर्वत आणि बाकीचे कर्मचारी सुद्धा यांनी सुद्धा हा कार्यक्रम घडवण्यासाठी मोठी मदत झालेली आहे. त्यांचाही आभार मानतो आणि मी चापेकर सरांना विनंती करतो त्यांनी पुढचं माईक नियोजन करावं. धन्यवाद सर. आतापर्यंत आपण 18 ते 30 तारखेपर्यंत वेगवेगळ्या वेबिनारचा आपण आस्वाद घेत होतो. आपल्याला पूर्ण भारतात बरेचसे स्पीकर आपल्याला लाभले आणि त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं आपला वेळ काढून त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवल्या. आपण आपल्याच विश्वात असतो, आपल्या विश्वामध्ये आपण काही काही गोष्टी वाचत असतो, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात, काही माहित नसतात. पण आपण अशा पद्धतीने जी संधाय संभाषा करतो की आपण म्हणतो की निसंशय कराणाम आयुर्वेद संभाषा, की जी अशा प्रकारची संधाय संभाषा करतो, या संभाषेमध्ये आपल्याला आपल्या व्ह्यूचे अजून वेगवेगळे अँगल मिळतात. जसं आपल्याला दुपारी जे आपलं लेक्चर झालं आर्थरायटिस किंवा संधिगत व्याधी यांच्याबद्दल सरांनी आपल्याला वेगवेगळे अँगल सांगितले. बंडगे सरांनी आपल्याला पंचकर्माच्या अवस्था सांगितल्या. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या लेक्चर मधनं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचा प्रॅक्टिस मध्ये कसा वापर होईल, पेशंट बघण्यामध्ये कसा वापर होईल आणि दैनंदिन व्यवहार करताना कसा वापर होईल, यातनंच आपल्याला हा सगळा बोध घ्यायचा आहे. आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत अतिशय चांगली उपस्थिती दाखवली, याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आजचा हा जो वेबिनारचा कार्यक्रम आहे हा आजच्या शेवटच्या लेक्चर नंतर संपला असं मी जाहीर करतो आणि तावशीकर सरांकडे सूत्र सोपवतो. सरांना काही सूचना द्यायच्या असतील तर. धन्यवाद सर. आपले सगळे सर्वांचे सहकार्य लाभल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि विशेषतः आज रांगणेकर सरांनी खूप सुंदर अतिशय उत्कृष्ट लेक्चर आमच्या पीजी विद्यार्थ्यांसाठी आणि स्टाफसाठी या ठिकाणी दिलं, जेणेकरून आता इथून पुढे आम्हाला रिसर्च पेपर कसा लिहावा किंवा रिसर्च पेपर कसा प्रेझेंट करावा, वेगवेगळ्या लिंक सरांनी दिल्यात, त्या नक्कीच आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करू. आणि या ठिकाणी रांगणेकर सरांचं मी आभार मानतो. माननीय प्राचार्य सरांनी आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. माननीय प्राचार्य सरांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपले सर्व विद्यार्थी, पीजी विद्यार्थी ज्यांचा सपोर्ट होता, तसेच आमचे सगळे आदरणीय शिक्षक यांनी व्यवस्थित आणि खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचे धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद. थँक्यू सर.